आइए हम प्रभु की वचन की ओर अपना ध्यान को दे। प्रकाशित वाक्य उसका 3 अध्याय, द बुक ऑफ रेवलेशंस चैप्टर 3, ಪ್ರಕಟಣೆ 3ನೇ ಅಧ್ಯಾಯ वर्स नंबर 7 and 8 हम मिलकर 7ನೇ पढ़ेंगे। ವಾಕ್ಯ ಹಾಗೂ 8ನೇ ವಾಕ್ಯ ಸೇರಿ ಓದುವಂತರಾಗೋಣ. The book of Revelations chapter 3 verses 7 and 8, 3 अध्याय 7 और 8वीं वचन मिल गया तो मेरे साथ बोले आमेन। फिलाडेल्फिया की कलीसिया के दूत को एक लिख, जो पवित्र और सत्य है, जो दाऊद की कुंजी रखता है, जिसके खोले हुए के कोई बंद नहीं कर सकता और बंद किए हुए को कोई खोल नहीं सकता। वह एक कहता है कि मैं तेरे कामों को जानता हूं, देख मैंने तेरे सामने एक द्वार खोल रखा है जिसे कोई बंद नहीं कर सकता। तेरी सामर्थ्य थोड़ी सी तो है, फिर भी तूने मेरे वचन को पालन किया है और मेरे नाम का इनकार नहीं किया है। अब मैं जब इस वचन को पढ़ूंगा, बोलूंगा, घोषित करूंगा तो विश्वास करने वाला स्वीकार कर सकता है, समझने वाला स्वीकार कर सकता है कि प्रभु परमेश्वर योग्य होता है, सृजनहार परमेश्वर योग्य होता है, जिसका पास हर द्वार को खोलने के लिए कुंजी रखने वाला योग्य होता है, सो सर्वशक्तिमान के योग्य होता है, पृथ्वी की सृजनहार का योग्य होता है, मेरे और आपके छुड़ाने वाला योग्य होता है, सृजनहार योग्य होता है। मैंने तेरे सामने एक द्वार खोल कर रखा है, उसको कोई बंद नहीं कर सकता है। जो मैंने तेरे सामने एक द्वार खोल कर रखा है और बंद पड़ा हुआ द्वार आज यीशु के नाम से खुल जाएगा। हर बंद पड़ा हुआ द्वार आज यीशु के नाम से खुल जाएगा। परिवारों के लिए खुल जाएगा, व्यक्तियों के लिए खुल जाएगा, हालेलुया, कलीसिया के लिए खुल जाएगा। कोई भी द्वार है जो आज के बाद बंद नहीं हो सकता है। हालेलुया। प्रभु जी हम आपका धन्यवाद करते हैं कि सुंदर समय के लिए आप हमसे बोल और बातचीत करने जा रहा है। धन्यवाद, हमारी श्रद्धा को आपसे न हटने पाए, हमारा दृष्टि केवल तेरी ओर उड़ने पाए, समझने के लिए हमारा बुद्धि खोल दे, स्वीकार करने का हमारे हृदय को खोल दे, देखने के लिए हमारी आत्मिक आंखों को खोल दे। यीशु के नाम से प्रार्थना मांगते हैं। अपने हाथों में पवित्र शस्त्र को उठाकर करने पाए। यह परमेश्वर के जीवित वचन है परमेश्वर जो मेरे लिए दिया गया है। मैं इसको पढ़ूंगा, सुनूंगा, ग्रहण करूंगा, चलूंगा और आशीष पाऊंगा। मेरी जिंदगी आज के बाद बदल जाएगा। कभी भी ऐसा ही मैं नहीं रहूंगा। मेरे सामने आज परमेश्वर मेरे लिए और असंभव को संभव में बदल डालेगा। मेरे सामने बंद पड़ा हुआ और द्वार यीशु मसीह आज मेरे लिए खुलेगा। मैं यीशु पर विश्वास करता हूं, तृप्त परमेश्वर पर विश्वास करता हूं। हालेलुया। आप बैठने पाए, पूरा ध्यान से सुनने पाए ಸಂಪೂರ್ಣ ಗಮನವಿಟ್ಟು ಕೇಳುವಂತರಾಗಿ कि परमेश्वर को आपसे क्या बातें कहने का ಇಂದು है। ದೇವರು ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಏನು ಮಾತನಾಡಲು प्रभु ಬಯಸ್ತಾ ने ಇದ್ದಾರೆ ಅಂತ. मेरी प्रार्थना के कमरा में आपसे कहने के लिए कहा। ದೇವರು ನನ್ನ ಪ್ರಾರ್ಥನೆಯ ಕೋಣೆಯಲ್ಲಿ ನನ್ನಲ್ಲಿ ಈ प्रभु ने ಮಾತನ್ನು ನಿಮಗೆ ಹೇಳಬೇಕು प्रभु ಅಂತ ने ಹೇಳಿದರು. कहा मेरी लोगों से कह दे, ದೇವರು ಹೇಳಿದರು ನನ್ನ ಜನರನ್ನು मैं ತಿಳಿಸು, उनके सामने एक द्वार खोल देगा ನಾನು ಅವರ ಮುಂದೆ ಒಂದು और ಬಾಗಿಲನ್ನು जो ತೆಗೆಯುತ್ತಿದ್ದೇನೆ. द्वार मैं खोलूंगा ಯಾವ ಬಾಗಿಲನ್ನು ನಾನು वो ತೆಗೆಯುವೆನೋ, द्वार कोई बंद नहीं कर ಆ सकेगा। ಬಾಗಿಲನ್ನು ಯಾರು ಮುಚ್ಚಲು आज ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. मैं आपसे बताना चाहता ಇಂದು ನಾನು हूं, ನಿಮಗೆ ಹೇಳಲು आज ಬಯಸುತ್ತೇನೆ. हमारा फर्स्ट सर्विस में जो है ನಮ್ಮ ಫಸ್ಟ್ ಸರ್ವಿಸ್ ನಲ್ಲಿ मैंने ಏನಾಗಿದೆ? अपना प्रचार पूरा नहीं कर ಪ್ರಚಾರವನ್ನು पाया ಪೂರ್ತಿ ಮಾಡಲು ಆಗಲಿಲ್ಲ. क्योंकि वचन का सामर्थ्य इससे भगत ಏಕೆಂದರೆ निकला। ವಾಕ್ಯದ ಸಾಮರ್ಥ್ಯ ಹೀಗೆ ಹೊರಟು लोग ಬಂತು. तो अपने आप को कंट्रोल नहीं कर पाया। ಜನರು ತನ್ನನ್ನ ಕಂಟ್ರೋಲ್ ಮಾಡಲು ಆಗಲಿಲ್ಲ. एक एक वचन ಒಂದೊಂದು ವಾಕ್ಯವು लोगों के हृदय के अंदर जा रहा था ಜನರ सीधा, ಹೃದಯದೊಳಗೆ ಹೋಗ್ತಾ ಇತ್ತು. और प्रभु खड़गन से बातें कर रहा था। ದೇವರು ಆತಲ್ಲಿ ತಾನಾಗಿ और वे ಮಾತನಾಡ್ತಾ
ಇದ್ರು. थाली बजाकर आराधना करते हुए एक एक वचन को स्वीकार कर रहा ಅವರು था, ಚಪ್ಪಾಳಿ ತಟ್ಟುತ್ತಾ ಒಂದೊಂದು ವಾಕ್ಯವನ್ನ ಸ್ವೀಕರಿಸ್ತಾ क्योंकि ಇದ್ರು. ये शब्द मेरा नहीं ಯಾಕಂದ್ರೆ ಈ है, ಶಬ್ದವು ये ನನ್ನದಲ್ಲ. शब्द सृजनकार परमेश्वर का ಈ है। ಶಬ್ದವು ಸೃಷ್ಟಿಕರ್ತನಾಗಿರುವ हालेलुया, ದೇವರದಾಗಿದೆ. वो परमेश्वर कह रहा है, ದೇವರು ಹೇಳ್ತಾರೆ, मैं तेरे सामने एक द्वार खोलता हूँ ನಾನು ನಿನ್ನ ಮುಂದೆ ಒಂದು और ಬಾಗಿಲನ್ನು कोई ತೆಗೆಯುತ್ತೇನೆ. बंद नहीं कर पाएगा। ಅದನ್ನು ಯಾರು ಮುಚ್ಚಲು आज यदि आपके ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. सामने कोई द्वार मेरा परमेश्वर खोलेगा, ಈಗ ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ ದೇವರೊಂದು इस ಬಾಗಿಲನ್ನು ತೆಗೆಯುವನು. संसार के अंदर कोई ताकत नहीं है आपके लिए खोला हुआ उस मार्ग को बंद करने के लिए। ಲೋಕದಲ್ಲಿ ಇಂಥ ಯಾವ ಶಕ್ತಿ ಇಲ್ಲ, ಯಾವುದು ನಿಮಗಾಗಿ ತೆರೆದಿರುವಂತ ಬಾಗಿಲನ್ನು ಮುಚ್ಚಲು ಸಾಧ್ಯವೋ? कोई ताकत नहीं है, ಯಾವ ಶಕ್ತಿಯೂ ಇಲ್ಲ, कोई शक्ति नहीं है ಯಾವ ಶಕ್ತಿಯೂ जो ಇಲ್ಲ. आपके लिए ಯಾವುದು ನಿಮಗಾಗಿ परमेश्वर ने खोला हुआ ದೇವರು ತೆಗೆದಿರುವ उस मार्ग बंद करने के लिए, ಆ ಬಾಗಿಲನ್ನು उस ಮುಚ್ಚಲು, द्वार बंद करने के ಆ लिए ಬಾಗಿಲನ್ನು ಮುಚ್ಚಲು, संसार के अंदर, ಲೋಕದೊಳಗೆ, आकाश के नीचे, आकाश के नीचे, ಆಕಾಶದ ಕೆಳಗೆ, धरती के बीच में ಲೋಕದಲ್ಲಿ कोई नाम नहीं है, ಯಾವ ಹೆಸರಿಲ್ಲ, कोई शक्ति नहीं ಯಾವ है। ಶಕ್ತಿಯೂ ಇಲ್ಲ. परमेश्वर ने ದೇವರು आपके लिए, ನಿಮಗಾಗಿ, आपके बच्चों के लिए, ಮಕ್ಕಳಿಗಾಗಿ, आपके भविष्य के लिए, ನಿಮ್ಮ ಭವಿಷ್ಯಕ್ಕಾಗಿ, आपके परिवार के लिए, ನಿಮ್ಮ ಕುಟುಂಬಕ್ಕಾಗಿ, आपके बिजनेस के ನಿಮ್ಮ लिए, ಬಿಸಿನೆಸ್ಗಾಗಿ, बच्चों की शादी के लिए, ಮಕ್ಕಳ ಮದುವೆಗಾಗಿ, कलीसिया की उन्नति के ಸಭೆಯ लिए, ಉನ್ನತಿಗಾಗಿ, नौकरी के लिए ಕೆಲಸಕ್ಕಾಗಿ, खोला हुआ द्वार, ತೆಗೆದಿರುವಂತ ಬಾಗಿಲು, परमेश्वर से खुला हुआ द्वार ದೇವರು बंद ತೆಗೆದಿರುವಂತ करने ಬಾಗಿಲು, के लिए ಮುಚ್ಚಲು कोई ताकत से ಯಾವ ಶಕ್ತಿಯಿಂದ नहीं हो पाएगा करके ಸಾಧ್ಯವೇ ಇಲ್ಲ आज ಎಂದು यीशु मसीह के नाम से ನಾವು ಯೇಸುವಿನ हम ನಾಮದಲ್ಲಿ डिक्लेयर करते हैं। ಕ್ಲೇಮ್ ಮಾಡ್ತೇವೆ. ಆಮೆನ್, ಆಮೆನ್. Thank you, Father. Thank you, Lord. Hallelujah, hallelujah, hallelujah. हा 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 शाखा नंथा रगजा वैडा रगले वैडा धगना रगला वैडे रगनम वैडम धानम रिके नंथि रिगलम धूनम मानम Hallelujah, hallelujah, hallelujah. शीकम दयम जूदम मनयम वैडम दानम हालेलुया हालेलुया हालेलुया। You have the full freedom to worship the Lord. ಇಂದು ನಿಮಗೆ ಆರಾಧನೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಂಪೂರ್ಣ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯವಿದೆ. Amen. Amen. वचन आपके हृदय को छू लेता है ವಾಕ್ಯವು ನಿಮ್ಮ ಮನಸ್ಸನ್ನು यदि ಮುಟ್ಟಬೇಕಾದರೆ, आपसे बातें करता ಅದು है। ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಮಾತನಾಡ್ತಾ यदि आपको ಇರಬೇಕಾದ್ರೆ, लग रहा है कि आज प्रभु मुझसे बातें कर ನಿಮಗೆ रहा है, ಅನಿಸ್ತಾ ಇರಬೇಕಾದ್ರೆ ದೇವರು ಇಂದು ನನ್ನಲ್ಲಿ आपको ಮಾತನಾಡ್ತಿದ್ದಾರೆ. कैसे आराधना करना ನೀವು चाहिए, ಹೇಗೆ ಆರಾಧನೆ ಮಾಡಬೇಕು, वैसे आप आराधना कर सकता ಹಾಗೆ है। ಆರಾಧನೆ ಮಾಡಲು ನಿಮಗೆ हाल ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ आपको ಇದೆ. खड़ कर डांस करने का है, ನೀವು ಎದ್ದು ನಿಂತು ಕುಣಿಯಲು आप खड़ ಬಯಸ್ತೀರಾ, कर डांस करके आराधना कर ನೀವು सकता ಎದ್ದು है, ಕುಣಿದು क्योंकि ಆರಾಧಿಸಬಹುದು. प्रभु का नाम को महिमा मिले। ಏಕೆಂದ್ರೆ ದೇವರ ನಾಮಕ್ಕೆ आप ಮಹಿಮೆ एक ಸೇರಲಿ. दूसरे को नहीं देखना, ನೀವು ಅಕ್ಕಪಕ್ಕದವರನ್ನ क्योंकि ನೋಡಿ. मैं हमेशा कहते रहता हूं उसी प्रकार ನಾನು ಯಾವಾಗಲೂ ಹೇಳ್ತಾ जगह पर ಇರ್ತೀನಿ, पवित्र आत्मा है, ಇಲ್ಲಿ ದೇವರ ಆತ್ಮನು जगह पर भी परमेश्वर की आत्मा है, ಎಲ್ಲಿ ದೇವರ ಆತ್ಮ वहां पर स्वतंत्रता ही है, ಅಲ್ಲಿ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ वहां पर फ्रीडम है। ಅಲ್ಲಿ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ यीशु के नाम से ಯೇಸುವಿನ ನಾಮದಲ್ಲಿ यहाँ पर आज पवित्र आत्मा कार्य कर रहा है। ಇಲ್ಲಿಂದು ಪವಿತ್ರ ಆತ್ಮನ ಕೆಲಸವನ್ನು बोले ಮಾಡ್ತಾ आमेन। ಆಮೆನ್. आर यू रेडी चर्च? ಸಿದ್ಧರಾಗಿದ್ದೀರಾ क्या ಸಭೆ? प्रभु के शब्द स्वीकार करने के लिए तैयार है? ದೇವರ ಶಬ್ದವನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸಲು ये नहीं कि ಸಿದ್ಧರಾಗಿದ್ದೀರಾ? पूछेगा हम सुनने के लिए तैयार है। ನಾನು ಹೀಗೆ ಕೇಳ್ತಾ ಇಲ್ಲ, मैं ಕೇಳಿಸಿಕೊಳ್ಳಲು आपसे ये ಸಿದ್ಧರಾಗಿದ್ದೀರಾ? सवाल कर रहा हूं, ನನ್ನ ಪ್ರಶ್ನೆ क्या ಆಗಿದೆ, आप उसको स्वीकार करने में तैयार है? ಇದನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸಲು क्योंकि आज ಸಿದ್ಧರಾಗಿದ್ದೀರಾ? जब आप स्वीकार करोगे ಯಾಕಂದ್ರೆ ಇದನ್ನು कि आपका ಸ್ವೀಕರಿಸಬೇಕಾದರೆ जीवन में छुटकारा होगा, ನಿಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ आपके लिए ಬಿಡುಗಡೆ नया द्वार खुलेगा, ನಿಮಗಾಗಿ ಹೊಸ ಬಾಗಿಲು जीवन में ತೆರೆಯುವುದು. अनुग्रह होगा, ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಅನುಗ್ರಹವಾಗುವುದು. आपके जीवन में बढ़ोतरी होगा, ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಬೆಳವಣಿಗೆ क्योंकि ಆಗುವುದು. मेरा परमेश्वर कह रहा ನನ್ನ है, ದೇವರು ಹೇಳ್ತಾ प्रभु ಇದ್ದಾರೆ, ने मुझे प्रार्थना की रूम में कहा, ದೇವರು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಕೋಣೆಯಲ್ಲಿ इस ಹೇಳಿದರು, गुरुवार सुबेरे कहा, ಈ ಗುರುವಾರ ಬೆಳಗ್ಗೆ ಹೇಳಿದರು, जब मैं प्रार्थना कर रहा था ಪ್ರಾರ್ಥಿಸಬೇಕಾದರೆ प्रभु ने मुझे कहा, ದೇವರು ಹೇಳಿದ್ದು, मेरी प्रजा से कहो, ನನ್ನ ಪ್ರಜೆಗೆ ಹೇಳು, मेरी लघु से खरीदा हुआ लोगों से कहो, ನನ್ನ ರಕ್ತದಿಂದ मेरे कलीसिया से कहो, ನನ್ನ ಸಭೆಗೆ मैं ಹೇಳು, उनके लिए एक नया द्वार खोलेगा ನಾನು ಅವರಿಗಾಗಿ ಹೊಸ कि ಬಾಗಿಲು कोई ತೆರೆದಿದ್ದೇನೆ. बंद नहीं कर पाएगा। ಅದನ್ನು ಯಾರು ಮುಚ್ಚಲು मेरे ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. परमेश्वर खुला हुआ द्वार ದೇವರು ತೆಗೆದಿರುವಂತ ಬಾಗಿಲು कोई बंद नहीं कर पाएगा। ಯಾರು ಮುಚ್ಚಲು क्यों ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. पता है? ಯಾಕೆ ಗೊತ್ತಾ? क्योंकि खोलने का अधिकार उसके पास है, ಯಾಕೆಂದ್ರೆ ತೆಗೆಯುವಂತ ಅಧಿಕಾರ बंद ಅವನಿಗೆ करने का ಸೇರಿದ್ದು. अधिकार उसके पास ಬಾಗಿಲನ್ನು है। ಮುಚ್ಚುವ ಅಧಿಕಾರ Hey, ಅವನಿಗೆ come on ಸೇರಿದ್ದು. church, ಹೌದು ಸಭೆ, आज विश्वास करने वालों के लिए ವಿಶ್ವಾಸ मेरा ಮಾಡುವವರಿಗಾಗಿ परमेश्वर ನನ್ನ ದೇವರು सालों से बंद पड़ा हुआ द्वार भी ವರ್ಷಗಳಿಂದ ಮುಚ್ಚಿರುವಂತ खोल ಬಾಗಿಲು के ಕೂಡ दे रहा है। ಮುರಿದು ತೆಗೆಯುವನು. कामान सेके लंथो रघनम हालेलुया
हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड। सुनिए कौन कह रहा है, ಇದು ಯಾರು ಹೇಳ್ತಾ जो ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ಕೇಳಿಕೊಳ್ಳಿ. पवित्र और सत्य है, ಯಾರು ಪವಿತ್ರನು वो ಸತ್ಯವಾಗಿದ್ದಾನೋ पवित्र है ಆತನು और ಪವಿತ್ರನು सत्य केवल होगी है। ಸತ್ಯವು बोलो ಆತನೇ. यीशु ही पवित्र है, ಯೇಸು ಈ बोलो यीशु ही सत्य है। ಸತ್ಯ है. दो गुण ಎರಡು जो ಗುಣಗಳು, पवित्र और सत्य है। ಪವಿತ್ರನು ಸತ್ಯ. यीशु के सिवा कोई पवित्र नहीं है, ಯೇಸುವಿಲ್ಲದೆ ಬೇರೆ ಯಾರು यीशु के सिवा ಪವಿತ್ರರಲ್ಲ. कोई सत्य नहीं है। ಯೇಸುವಿಲ್ಲದೆ ಬೇರೆ ಯಾವ बाकी सब ಸತ್ಯವಿಲ್ಲ. झूठा कई का है, ಬಾಕಿ ಇರುವುದೆಲ್ಲ बाकी सब ಸುಳ್ಳು झूठ ಮಾತ್ರ. बोलने वाला है, ಬಾಕಿ ಎಲ್ಲ ಸುಳ್ಳು पर ಹೇಳುವವರು मेरा यीशु ಮಾತ್ರ. झूठ नहीं बोलता। ನನ್ನ ಯೇಸು ಸುಳ್ಳು वे ಹೇಳುವುದಿಲ್ಲ. जो बोलता है वो सत्य बोलता है, ಹೇಳುವುದೆಲ್ಲ वो ಸತ್ಯವೇ. जो वो बोलता है वो करता भी ಆತನು है। ಹೇಳುವಂತ ಮಾತನ್ನ वो झूठ ಪೂರೈಸುವವನು. नहीं बोलता, ಆತನು ಸುಳ್ಳು वो ಹೇಳುವವನಲ್ಲ. सत्य ही बोलता, ಸತ್ಯವನ್ನ वो ಹೇಳುವುದು. जो बोलता वो करता ही है। ಪೂರ್ತಿ ಕೂಡ वो ಕಲಿಸುವನು. पवित्र ಆತನು है, ಪವಿತ್ರನು. अभी पवित्र स्थान में विराजमान ಅತಿ है। ಪವಿತ್ರ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ वो ವಿರಾಜಿಸುವನು. कह रहा है, ಆತನು ಹೇಳ್ತಾನೆ, उसका तीसरा गुण ಮೂರನೇ ಗುಣವು वो कह रहा है, ಆತನು ಹೇಳ್ತಾನೆ, मेरे पास क्या है, ನನ್ನ ಬಳಿ मैं ಏನಿದೆ? सत्य हूँ, ನಾನು ಸತ್ಯವು, मैं पवित्र हूँ, ಪವಿತ್ರನು. और मेरे पास दाऊद की घराने का कुंजी है। ನನ್ನ ಕೈಯಲ್ಲಿ ದಾವಿದನ ಮನೆತನದ हालेलुया, ಹಾಲೆಲೂಯಾ. मेरे पास कुंजी ನನ್ನ है। ಬಳಿ ಕೈಬೀಗ ಇದೆ. कुंजी अधिकार को दिखाता ಅದು है। ಅಧಿಕಾರವನ್ನು यीशु ने ತೋರಿಸುತ್ತದೆ. कहा, ಯೇಸುವಿನ स्वर्ग और पृथ्वी की सारा अधिकार मुझे दिया गया ಸ್ವರ್ಗವು है। ಭೂಮಿಯ ಸಕಲ ಅಧಿಕಾರವು शैतान ने ನನಗೆ कहा, ಕೊಡಲಾಗಿದೆ. शैतान ने कहा यीशु से, ಸೈತಾನನು ಯೇಸುವಿಗೆ ये ಹೇಳಿದನು, सारा अधिकार मेरे पास है। ಈ ಎಲ್ಲ ಅಧಿಕಾರ ನನಗೆ यीशु कुछ ಕೊಡಲಾಗಿದೆ. नहीं बोला उस समय पर। ಯೇಸು ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಏನು यीशु ಹೇಳಲಿಲ್ಲ. चुप रहेगा, ಯೇಸು ಸುಮ್ಮನೆ यीशु ಇದ್ದರು. नहीं कहा, ಯೇಸು ಇಷ್ಟೇ you ಹೇಳಿದರು. devil, ಸೈತಾನನೇ, get behind of me। ಹಿಂದಕ್ಕೆ ಹೋಗು. आज कलिसिया कहने जा रहा ಯೇಸು है, ಸಭೆ ಹೇಳಲಿದೆ. you devil, ಸೈತಾನನೇ, get behind of me। ಹಿಂದಕ್ಕೆ हे ಹೋಗು. सातान, ಸೈತಾನನೇ, पीछे हट जाओ, ಹಿಂದಕ್ಕೆ क्योंकि ಹೋಗು. मेरा अधिकारी मेरे सामने चल ಏಕೆಂದರೆ रहा ನನ್ನ है। ಅಧಿಕಾರಿಯನ್ನು वो ನನ್ನ सर्वाधिकारी है, ಆತನು ಸರ್ವಾಧಿಕಾರಿ, सीधनेगार है, ಸೃಷ್ಟಿಕರ್ತನು, सर्वशक्तिमान है, ಸರ್ವಶಕ್ತನು, आदि और अंत है, ಆದಿಯು ಅಂತ್ಯವು, अल्फा और ओमेगा ಅಲ್ಫನು, है। ಓಮೆಗನು, मतों के बीच में से जी उड़ा हुआ ಸತ್ತವರ है। ಮಧ್ಯದಿಂದ ಎದ್ದು मेरा ಬಂದವನು, उद्धार करता ನನ್ನ है, ರಕ್ಷಕನು, मेरा मुक्ति का दाता है, ನನ್ನ ಮುಕ್ತಿಯ मेरा ದಾತನು, सिंह ऊंचा करने वाला ನನ್ನ है, ಕಲ್ಲಿನ ಮೇಲಕ್ಕೆ मेरा ಎತ್ತುವವನು, चट्टान है, ನನ್ನ ಬಂಡೆಯು, मेरा बिडगड़ है, ನನ್ನ ದೃಢ ಕಡವು, मेरा बल ನನ್ನ है, ಬಲವು, मेरा परमेश्वर है, ನನ್ನ ದೇವರು, वो मेरा पिता है, ಆತನು ನನ್ನ वो ತಂದೆ मेरे ಕೂಡ, सामने है। ನನ್ನ इसलिए हे ಮಧ್ಯೆ शैतान, ಅದಕ್ಕಾಗಿ यीशु ಸೈತಾನನೇ, के नाम से ಯೇಸುವಿನ ನಾಮದಲ್ಲಿ पीछे हो ले। ಹಿಂದಕ್ಕೆ ಹೋಗು. हालेलुया, हालेलुया, हालेलुया। अभी सुनने पाए। ಈಗ ಕೇಳಿಸಿಕೊಳ್ಳಿ. जब मैं आंटी हम लोग परिवार समय जब बाहर जाते हैं, ನಾನು ಹಾಗೂ ಪಾಸ್ಟರ್ ಟಿ ಅವರು ಹೊರಗೆ ಕುಟುಂಬವಾಗಿ ಹೊರಗೆ अपना ಹೋಗಬೇಕಾದ್ರೆ की बंजे ले लेता है। ತನ್ನ ಕೀ ಬಂಚ್ ಅನ್ನ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗ್ತೀವಿ. तो मैं जब की को बंजू को ले लेता हूँ, ಆ ಕೈಬೀಗವನ್ನ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗಬೇಕಾದ್ರೆ उसमें कम से कम 5 चाबी है। ಅದರಲ್ಲಿ ಕಡಿಮೆ ಆದ್ರೂ 5 ಕೀಸ್ಗಳಿದೆ. एक दो मेरा घर का चाबी है, ಒಂದು ಮನೆಗೆ ಸೇರಿದ ಕೀ, दूसरा दोनों गेट का चाबी है, ಇನ್ನು ಎರಡು ಇರುವಂತದ್ದು ಗೇಟ್ ಇನ್ನದು, तीसरा नीचे वाला चर्च का चाबी है, ಮೂರನೆಯದು ಕೆಳಗಿನ ಚರ್ಚ್ ನ ಒಂದು ऊपर ಕೀ वाला ಆಗಿದೆ, चर्च का चाबी है। ಮೇಲಿನ ಚರ್ಚ್ ನ तो ಒಂದು मेरे key घर का 2 चाबियां हैं। ಇದೆ. ಮನೆಯದ ಎರಡಿದೆ. हालेलुया, घर गेट का 2 गेटों का चाबी है, ಎರಡು ಗೇಟ್ ಇನ್ನದ್ದು ಎರಡು और नीचे ಕೀಸ್ಗಳಿದೆ. और ऊपर वाला चर्च का चाबी है। ಹಾಗೂ ಕೆಳಗೆ ಹಾಗೂ ಮೇಲಿರುವಂತ ಚರ್ಚ್ ನ तो कम से ಕೀಸ್ಗಳಿದೆ. कम मेरा की पंज में 6 चाबियां हैं। ಕಡಿಮೆ ಆದ್ರೂ ನನ್ನ ಕೀ ಬಂಚ್ ನಲ್ಲಿ ಇರುವಂತದ್ದು 6 ಚಾಬಿಗಳು. प्रेज द लॉर्ड, हालेलुया। आपका घर भी जब आप बंद करके आते हैं, ನೀವು ಕೂಡ ನಿಮ್ಮ ಮನೆಯನ್ನ ಬಂದ್ ಮಾಡಿ ಬರ್ಬೇಕಾದ್ರೆ आपका भी की पंच में ನಿಮ್ಮ ಆ ಕೈಬೀಗದಲ್ಲೂ ಕೂಡ कम से कम 2 से अधिक चाबियां जरूर होंगी। ಎರಡಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚಾಗಿರುವಂತ ಕೈಬೀಗ ಇರಬಹುದು. प्रेज द लॉर्ड, हालेलुया। पर पैगंबर ಆದ್ರೆ ಇಲ್ಲಿ एक की नहीं, ಒಂದಲ್ಲ, 2 किया नहीं है, ಎರಡು ಕೀಸ್ ಅಲ್ಲ. यीशु मसीह कह रहा ಯೇಸು है, ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, मेरे पास ನನ್ನ ಬಳಿ दावीद की घराने का कुंजिया है। ದಾವೀದನ ಮನೆತನದ ಕೈಬೀಗವಿದೆ. यशायाह नबी के पुस्तक ಯೆಶಾಯನ ಪುಸ್ತಕ 22 अध्याय 22 वचन में कहा हुआ है, 22ನೇ ಅಧ್ಯಾಯದ 22ನೇ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ पैगंबर का ಕಾಣ್ತೇವೆ. शब्द लिखा हुआ, एक नाम का व्यक्ति का नाम लिखा है, पर यीशु को दर्शाता ಅಲ್ಲಿ है। ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿಯ ಹೆಸರು ಬರೆಯುತ್ತಾ ಹೀಗೆ ಬರೆಯಲಾಗಿದೆ. पैगंबर पिता परमेश्वर कहता है, ಅದೇ ತಂದೆಯಾದ ದೇವರು ಹೇಳ್ತಾರೆ, मैं ನಾನು दाऊद की घराने के कुंजी ದಾವೀದನ ಮನೆತನದ उसके ಕೈಬೀಗವನ್ನ कंधे पर रखूंगा। ಆತನ ಭುಜದ वो ಮೇಲೆ अधिकार को ಇಡುವೆನು. दिखाता ಅದು है, ಅಧಿಕಾರವನ್ನು और कहता ತೋರಿಸುತ್ತದೆ. है, ಆತನು ಹೇಳ್ತಾನೆ, उसकी खोले हुए को कोई बंद नहीं कर सकेगा, ಆತನು ತೆಗೆದದ್ದನ್ನ ಯಾರು ಮುಚ್ಚಲು ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. और जो उसको बंद किए हुए को कोई खोल भी नहीं सकता ಆತನು है। ಮುಚ್ಚಿದ್ದನ್ನ ಯಾರು ತೆಗೆಯಲು ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. सुनने पाए, ಕೇಳಿಸ್ಕೊಳ್ಳಿ. केवल अधिकार को नहीं दिखाता है, ಬರೀ ಅಧಿಕಾರನ ಮಾತ್ರ एक ತೋರಿಸ್ತಾ आम ಇಲ್ಲ. इंसान के ಒಬ್ಬ पास ಸಾಮಾನ್ಯ ವ್ಯಕ್ತಿಯ ಬಳಿ एक मेरा घर का
कीपंज लेता वक्त ಮನೆಯ ಒಂದು ಕೀ ಬಂಚ್ यदि 6 की है 6 ಕೀಸ್ तो ಗಳಿದ್ರೆ एक राजा के की पंच में ಒಂದು ರಾಜನ ಕೀ कितना चाबियां होगा, ಎಷ್ಟು ಕೀಸ್ ಗಳಿವೆ, फाइनेंस की चाबियां उसके हाथ में है, ಫೈನಾನ್ಸ್ ನ ಕೀ रेशन भंडार की चाबियां उसकी की पंच में है, हालेलुया, सारे आशीष की चाबियां है, ಎಲ್ಲ ಆಶೀರ್ವಾದದ एम्युनिशन एंड आर्म्स की रखा हुआ भंडार की चाबियां है। ಇರುವಂತ ಶಸ್ತ್ರಗಳದು ಕೂಡ मेरा कहने का मतलब है आपकी हर आवश्यकताओं का कुंजी मेरे यीशु के हाथ में है। ನಿಮ್ಮ ಎಲ್ಲ ಅವಶ್ಯಕತೆಗೆ ಸೇರಿದಂತ ಕೈಬೀಗ ಆತನ ಬಳಿಯಲ್ಲಿದೆ। एजुकेशन हो, ಅದು ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸ ಆಗಲಿ, इस प्रकार कहना चाहता हूं, ಹೀಗೆ ಹೇಳ್ತೇನೆ, मेरे यीशु मसीह के पास ನನ್ನ ಯೇಸುವಿನ ಬಳಿ सारे डिपार्टमेंट का कुंजिया है। ಎಲ್ಲ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ನ ಕೈಬೀಗ ಇದೆ। समझने वाले लोगों के लिए धन्यवाद करता ಅರ್ಥ हूं। ಮಾಡಿಕೊಳ್ಳುವವರಿಗಾಗಿ सारे डिपार्टमेंट का ಎಲ್ಲ कुंजी ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಗೆ ಸೇರಿದ मेरे यीशु के हाथ में है। ಯೇಸುವಿನ ಬಳಿಯಲ್ಲಿ आपका एजुकेशन का क्यों न हो, आपका नौकरी का क्यों न हो, आपका प्रमोशन का क्यों न हो, प्रमोशन आपके लिए इंक्रीमेंट का क्यों न हो, आपके लिए एक नया भवन का क्यों न हो, ನಿಮ್ಮ ಹೊಸ ಭವನದ आपके लिए एक नया नौकरी का क्यों न हो, ನಿಮಗೆ ಹೊಸ आपके लिए ಕೆಲಸದಾಗಲಿ, अच्छा वाहन का क्यों न हो, ನಿಮಗೆ ಒಂದು ಹೊಸ आपके लिए ವಾಹನದಾಗಲಿ, विदेश की यात्रा का क्यों न हो, ನಿಮಗೆ ವಿದೇಶದ आपके लिए ಯಾತ್ರೆಯಾಗಲಿ, चंगाई का क्यों न ಅದು हो, ಸೌಖ್ಯದ आपके ವಿಷಯವಾಗಲಿ, लिए एजुकेशन का क्यों न हो, ನಿಮಗೆ आपके ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸವಾಗಲಿ, बच्चों का शादी का क्यों न हो, ಮಕ್ಕಳ ಮದುವೆದು ಕೂಡ वो ಆಗಲಿ, चाबी ಈ ಕೈಬೀಗ और किसी के हाथ में नहीं गए, ಬೇರೆ ಯಾರ ಕೈಯಲ್ಲೂ वो ಇಲ್ಲ, चाबी ಈ ಕೈಬೀಗವು यीशु के हाथों में ಎಲ್ಲ गए। ಯೇಸುವಿನ ಕೈಯಲ್ಲಿದೆ। वो आपके लिए दरवाजा खोले, ಆತನು यदि ನಿಮಗಾಗಿ वो ಬಾಗಿಲು आपके घर ತೆಗೆದನು, के लिए द्वार खोले, ನಿಮ್ಮ ಮನೆಗಾಗಿ यदि ಬಾಗಿಲು वो ತೆಗೆದನು, आपके बच्चों के लिए द्वार खोले, ಮಕ್ಕಳಿಗಾಗಿ यदि ಬಾಗಿಲು वो ತೆಗೆದನು, आपके लिए यात्रा का द्वार खोले, ನಿಮಗಾಗಿ ಯಾತ್ರೆ ಬಾಗಿಲು ತೆಗೆದನು, कोई भी ताकत ಆಗ ಯಾವ ಶಕ್ತಿಯು बंद नहीं कर पाएगा। ಅದನ್ನು ಮುಚ್ಚಲು ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ। आज यीशु मसीह के नाम ಯೇಸುವಿನ ನಾಮದಲ್ಲಿ मैं डिक्लेयर करता हूं, ಇದನ್ನು ಘೋಷಿಸುತ್ತೇನೆ, घोषित करता हूं, ನಾನು ಘೋಷಿಸುತ್ತೇನೆ, घोषणा करता हूं, ನಾನು ಘೋಷಿಸುತ್ತೇನೆ, आपके लिए, ನಿಮಗಾಗಿ, आपके बच्चों के लिए, ಮಕ್ಕಳಿಗಾಗಿ, कलीसिया के लिए ಸಭೆಗಾಗಿ प्रभु ने द्वार खोल दिया। ದೇವರು ಬಾಗಿಲನ್ನು ತೆಗೆದಿದ್ದಾರೆ। आराधना कर, ताली बजाकर पूरी हल्ले शक्ति से सामर्थ्य से उसकी आराधना कर, विश्वास करते उसकी आराधना कर। हालेलुया, हालेलुया। ओ हो आराधना उड़े, आराधना उड़े, आराधना उड़े, आराधना उड़ने पाए। हालेलुया। हालेलुया, हालेलुया। आज कुछ बांझ स्त्रियों का गर्भ यदि मेरा यीशु मसीह खोलेगा तो उसको उस गर्भ को गिराने के लिए कोई ताकत से नहीं होगा। ಇಂದು ದೇವರು ಹಲವು ಬಾಂಜ ಸ್ತ್ರೀಯರ ಗರ್ಭವನ್ನ ತೆಗಿಬೇಕಾದ್ರೆ ಅದನ್ನ ಮುಚ್ಚಲಿಕ್ಕೆ ಯಾವ ಶೈತಾನನಿಗೂ ಆಗೋದಿಲ್ಲ। आज यदि कुछ रोगियों को जब चंगाई यीशु मसीह करता है तो उस चंगाई को छीन लेने के लिए कोई ताकत से नहीं होगा। ಇನ್ನು ದೇವರು ಹಲವು ರೋಗಿಗಳಿಗೆ ಸೌಖ್ಯ ಕೊಡಬೇಕಾದ್ರೆ ಸೌಖ್ಯವನ್ನ ಕಿತ್ತುಕೊಳ್ಳಲಿಕ್ಕೆ ಯಾವ ಶಕ್ತಿಯಿಂದಲೂ ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ। आज कुछ लोगों के लिए नया नौकरी, मेरे यीशु मसीह नया नौकरी का द्वार खुलता है, उसको बंद करने के लिए कोई भी ताकत से नहीं होगा। ಇನ್ನು ದೇವರು ಹಲವರಿಗಾಗಿ ಬಾಗಿಲನ್ನ, ಅದು ಕೆಲಸದ ಬಾಗಿಲನ್ನ ತೆಗಿಬೇಕಾದ್ರೆ ಯಾವ ಶಕ್ತಿಗೂ ಅದನ್ನು ಮುಚ್ಚಲು ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ। नौकरी में जब प्रमोशन प्रभु यीशु मसीह रिलीज करता है उसको छीन लेने के लिए कोई ताकत से नहीं होगा। ಕೆಲಸದಲ್ಲಿ ಪ್ರಮೋಷನ್ ಯೇಸು ದೇವರು ಕೊಡಬೇಕಾದ್ರೆ ಅದನ್ನ ಕಿತ್ತುಕೊಳ್ಳಲಿಕ್ಕೆ ಯಾವ ಶೈತಾನನಿಗೂ ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ। आपके कामों में जब इंक्रीमेंट मेरा यीशु मसीह रिलीज करता है उसको रोक कर रखने के लिए कोई ताकत से नहीं होगा। ದೇವರು ನಿಮ್ಮ ಕೆಲಸದ ಜಾಗದಲ್ಲಿ ಇಂಕ್ರಿಮೆಂಟ್ ಅನ್ನು ಕೊಡಬೇಕಾದ್ರೆ ಅದನ್ನ ತಡೆಯಲು ಯಾವ ಶಕ್ತಿಗೂ ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ। जब आपके लिए बिजनेस का मार्ग मेरा यीशु मसीह खुलेगा उसको बंद करने के लिए कोई ताकत से नहीं होगा। ನಿಮಗಾಗಿ ದೇವರು ಬಿಸಿನೆಸ್ ನ ಮಾರ್ಗವನ್ನ ತೆಗಿಬೇಕಾದ್ರೆ ಅದನ್ನ ಮುಚ್ಚಲಿಕ್ಕೆ ಯಾವ ಶೈತಾನನಿಗೂ आपके ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ। लिए नया भवन परमेश्वर देना चाहता है उसको रोक कर रखने के लिए किसी से भी नहीं होगा। ನಿಮಗಾಗಿ ಹೊಸ ಭವನವನ್ನ ದೇವರು ಕೊಡಬೇಕಾದ್ರೆ ಅದನ್ನ ತಡೆದಿಡಲು ಯಾವ ಶಕ್ತಿಗೂ ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ। क्योंकि मेरा परमेश्वर वो है ಯಾಕೆಂದ್ರೆ ನನ್ನ जो ದೇವರು सर्वाधिकारी है, ಯಾರು ಸರ್ವಾಧಿಕಾರಿ, सर्वशक्तिमान है, सर्वशक्तिमान है और आदि और अंत है, आदियो अंत वो है, हमारा ईश्वर है, ಆತನೇ ನಮ್ಮ ದೇವರು, जिसके हम पुत्र है, ಯಾರ ಪುತ್ರರು जिसे ನಾವು हे ಇದ್ದೇವೆ, अब्बा हे पिता करके
पुकारता है, ಆ ದೇವರನ್ನ ನಾವು ಅಪ್ಪ ತಂದೆ ಎಂದು ಕೂಗುತ್ತೇವೆ. वो हमारे साथ है, ಆತನು ನಮ್ಮ ಜೊತೆ हमारे सामने है, ನಮ್ಮ ಮುಂದೆ हमारे ಇದ್ದಾನೆ, मध्य में है, ನಮ್ಮ ಮಧ್ಯದಲ್ಲಿದ್ದಾನೆ. वे जीवित है, ಆತನು ಬದುಕಿರುವವನು, प्रार्थना सुनता है. ಪ್ರಾರ್ಥನೆ ಕೇಳಿಸಿಕೊಳ್ಳುವವನು. आमेन आमेन आमेन. मक्की मत मारो, आराधना करो. हालेलुया हालेलुया हालेलुया. मक्की मत मारो, आराधना करो. ಆರಾಧನೆ ಮಾಡಿ ಸೊಳ್ಳೆ ಹೊಡಿಬೇಡಿ. ಸೂತ್ರದಲ್ಲಿ ಸ್ತೋತ್ರ ಮತ್ತೆ ಹೇಳಿರಿ. ಸೂತ್ರದಲ್ಲಿ ಸ್ತೋತ್ರ ಮತ್ತೆ ಹೇಳಿರಿ. ಪೂರ್ಣ ಶಕ್ತಿಯಿಂದ ಸ್ತೋತ್ರ ಹೇಳಿರಿ. ದೇವರಿಗೆ ಮಹಿಮೆ ಕೊಡಲಿ. ಯಾಕೆಂದ್ರೆ ದೇವರು ನಮ್ಮ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಇದ್ದಾರೆ. ಅವರು ಅದ್ಭುತ ಮಂದಿಯಾಗಿದ್ದಾರೆ. ಆಮೆನ್ 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 आमेन. किसके लिए खोलता है? एक शब्द बोल के मैं आगे जाऊंगा. ಯಾರಿಗಾಗಿ ಬಾಗಿಲನ್ನು ತೆಗೆಯುತ್ತಾರೆ ಒಂದು उसके अगले पद कहता है, ಅಲ್ಲಿ ಮುಂದಿನ ವಾಕ್ಯ ಇರುತ್ತದೆ. सुनने पे ध्यान सुनने पाए. गमनिಸಿ ಕೇಳಿ. किसके लिए कहता है? ಯಾರಿಗಾಗಿ ಹೇಳ್ತಾ ಇರೋದು? कह रहा है, ಹೇಳ್ತಾ मैं ಇದ್ದಾರೆ. तेरा कामों को जानता हूं. ನಾನು ನಿನ್ನ ಕೃತ್ಯಗಳನ್ನು ध्यान से ಬಲ್ಲೆನು. सुनने पाए. ಕೇಳಿಸಿಕೊಳ್ಳಿ. हम कोई नहीं देख रहा है करके करने वाला काम भी देखने वाला जानने वाला परमेश्वर है. ನಾವು ಯಾರು ನೋಡ್ತಾ ಇಲ್ಲ ಅಂತ ಮಾಡುವಂತ ಕೆಲಸವನ್ನು ಕೂಡ ನೋಡಿ ಗಮನಿಸುವಂತ ದೇವರು ನಮ್ಮ ದೇವರಾಗಿದ್ದಾರೆ. जैसे कई लोग बिल्ली दूध पीता है ऐसे ही काम करते हैं. ಹೇಗೆ ಹಲವರು ಹೇಗೆ ಒಂದು ಬೆಕ್ಕು ಹಾಲನ್ನು ಕುಡಿತದೋ ಹಾಗೆ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೆ. बिल्ली कैसे दूध पीता है? ಬೆಕ್ಕು ಹೇಗೆ ಹಾಲು ಕುಡಿತದೆ? आगे मिर्च के सोचता कोई नहीं देख रहा. ಕಣ್ಣು ಮುಚ್ಚಿಕೊಂಡು ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ, ಯಾರಿಗೂ ಅದು ಕಾಣಿಸ್ತಾ ಇಲ್ಲ ಅಂತ. उसको नहीं पता कोई देख रहा है. ಆದ್ರೆ ಆ ಬೆಕ್ಕಿಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಯಾರು ನೋಡ್ತಾ उसको ಇದ್ದಾರೆ कब ಅಂತ. पता चलता है कोई देखा है करके? ಯಾವಾಗ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ ಯಾರು ನೋಡ್ತಾ जब ಇದ್ದಾರೆ उसका ಅಂತ? सर पर डंडा गिरता है. ಆತ ತಲೆ ಮೇಲೆ ಇಟ್ಟು ಬಿದ್ದಾಗ. समझने वालों के लिए इशारा काफी ಅರ್ಥ है. ಮಾಡಿಕೊಳ್ಳೋರ್ಗಾಗಿ ಸನ್ನೆ आपको देखता करके कभी पता चलता है. ನಿಮಗೆ ಕಾಣಿಸ್ತಾ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಗೆ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ? इंसिडेंट्स आपके जीवन में होता है. ಬೇಡದ ಸ್ಥಿತಿಗತಿಗಳು ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಬರಬೇಕಾದ್ರೆ आपके लिए खुलने वाला द्वार जब बंद हो जाता है, ನಿಮಗಾಗಿ ತೆಗಿಬೇಕಿರುವಂತ ಬಾಗಿಲು ಅದು ಮುಚ್ಚಿ उसी से ಹೋದಾಗ आपको समझना चाहिए ಅಲ್ಲಿ ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಬೇಕು. कहीं न कहीं मेरा काम थोड़ा उल्टा पुल्टा था. ಎಲ್ಲೋ ನನ್ನ ಕೆಲಸ ಮೇಲೆ ಕೆಳಗೆ ಆಗಿ ಹೋಗಿತ್ತು. इसलिए आज मैं विषय बताना चाहता हूँ. ಹಾಗಾಗಿ ನಾನು ನಿಮಗೆ ಹೇಳಲು ಬಯಸುತ್ತೇನೆ, सुधर जाओ, प्रभु की आशीष पाओ. ತಿದ್ದಿಕೊಂಡರೆ ದೇವರ ಆಶೀರ್ವಾದ बोलिए ಪಡೆಯಿರಿ. आमेन, बोलिए आमेन, हालेलुया. हालेलुया. नंबर 1, प्रभु को तो मैं तेरा काम को जानता हूँ. ಮೊದಲನೇದಾಗಿ ದೇವರು ಹೇಳ್ತಾರೆ, ನಿನ್ನ ಕೃತ್ಯ ನಾನು क्या ಬಲ್ಲೆನು. क्या काम है तेरा? ಎಂತ ಕೆಲಸವು? क्योंकि तुझे सामर्थ्य तो है ही नहीं, ನಿನ್ನಲ್ಲಿ ಸಾಮರ್ಥ್ಯವೇ ಇಲ್ಲ. क्योंकि तुम्हें थोड़ी सी शक्ति है. ಏಕೆಂದ್ರೆ ನಿನ್ನಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಶಕ್ತಿ ಮಾತ್ರವಿದೆ. सुनने पे मैं बता दूंगा, फिर भी तूने मेरे वचन का पालन किया है. ಆದರೂ ನೀನು ನನ್ನ ವಾಕ್ಯವನ್ನ ಪಾಲಿಸಿದ್ದೀಯ. मेरे नाम का इनकार नहीं किया है. ನನ್ನ ನಾಮವನ್ನ ತ್ಯಜಿಸಲಿಲ್ಲ. कई लोग बोले यीशु को छोड़ दे. ಹಲವರು ಹೇಳಿದ್ರು ಯೇಸುವನ್ನ तूने ಬಿಡಿ. नहीं छोड़ा है. ನೀನು ಬಿಡಲಿಲ್ಲ. तेरे पास सामर्थ्य नहीं है. ನಿನ್ನ ಬಳಿ ಸಾಮರ್ಥ್ಯ तेरे पास ಇಲ್ಲ. कोई बल नहीं है. ನಿನ್ನ ಬಳಿ ಯಾವ तेरे ಬಲ पास ಇಲ್ಲ. कोई शक्ति नहीं ನಿನ್ನ ಬಳಿ है. ಶಕ್ತಿ फिर ಇಲ್ಲ. भी तूने मेरा वचन को इनकार नहीं किया. ಆದರೂ ನನ್ನ तूने ವಾಕ್ಯವನ್ನ मेरे वचन ತ್ಯಜಿಸಲಿಲ್ಲ. को पीछे नहीं डाला. ನನ್ನ ವಾಕ್ಯವನ್ನ तूने ಹಿಂದಕ್ಕೆ मेरा वचन ಹಾಕಲಿಲ್ಲ. को छाती से लगा कर ನನ್ನ रखा. ವಾಕ್ಯವನ್ನ ಎದೆಗೆ का ಅಪ್ಪಿಕೊಂಡಿದ್ದೀಯ. सामना करना पड़ा. ನಿನಗೆ ಹಲವು निंदा और अपमान होना पड़ा. ಹಲವಾರು ಅಪಮಾನ कई लोग तेरे विरोध बात किया है. ಹಲವು ನಿಮ್ಮ ವಿರುದ್ಧ कई लोग तेरा ಮಾತನಾಡಿದರು. निंदा किया है. ಹಲವು ನಿಂದೆಯನ್ನು कई ಮಾಡಿದರು. लोग तेरा थट्टो और मजाक में उठाया है. ಹಲವು ನಿನ್ನ ಬಗ್ಗೆ ಹಲವಾರು कई ಹಾಸ್ಯಗಳನ್ನು लोग ಮಾಡಿದರು. कहा गए, ಹಲವು यीशु ಹೇಳಿದರು, को छोड़ दे. ಯೇಸುನ ಬಿಟ್ಟು फिर ಬಿಡು. भी तूने यीशु को नहीं छोड़ा. ಆದರೂ ಯೇಸುನ ಬಿಡಲಿಲ್ಲ. यीशु को थाम कर रखा. ಯೇಸುನ वचन ಹಿಡಿದಿಟ್ಟುಕೊಂಡಿದ್ದೆ. को पालन किया. ವಾಕ್ಯವನ್ನು ಪಾಲಿಸಿ यीशु बोलेगा कि ಯೇಸು ಹೇಳ್ತಾರೆ, मैं तेरे लिए द्वार खोलेगा. ನಾನು ನಿನಗಾಗಿ ಬಾಗಿಲನ್ನು ತೆಗೆಯುತ್ತಿದ್ದೇನೆ. ಆಮೆನ್ 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 ಹಲ್ಲೆಲೂಯಾ ಆಮೆನ್. सबके लिए नहीं, ಎಲ್ಲರಿಗಾಗಿ ಅಲ್ಲ, सबके लिए नहीं. ಇದು ಎಲ್ಲರಿಗಾಗಿ ಅಲ್ಲ. आराधना का समय मिलने के बावजूद भी आराधना सभा में नहीं आने वालों के लिए नहीं है दूध. ಆರಾಧನೆಗೆ ಸಮಯ ಸಿಕ್ಕರೂ ಕೂಡ ಆರಾಧನೆ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಬರದಿರುವಿಗಾಗಿ ಆಗಿಲ್ಲ ಈ ವಾಗ್ದಾನ. वचन सुनने के लिए समय जीवन में होने के बावजूद भी वचन सुनने के लिए इनकार करने वालों के लिए नहीं है वचन. ವಾಕ್ಯ ಕೇಳಿಸಿಕೊಳ್ಳಲು ಸಮಯವಿದ್ದರೂ ಕೂಡ ವಾಕ್ಯವನ್ನ ತ್ಯಜಿಸುವಂತವರಿಗಾಗಿ ಆಗಿಲ್ಲ ಈ ವಾಣಿಯು. क्लेश और मुसीबतों के समय पर हले यीशु मसीह को भूल कर सोने वालों के लिए नहीं है वचन. ಕ್ಲೇಶವು ತೊಂದರೆ ಬಂದ ಸಮಯದಲ್ಲಿ ಯೇಸುವನ್ನ ಮರೆತು ಮಲಗಿರುವವರಿಗಾಗಿ ಆಗಿಲ್ಲ ವಾಣಿಯು. लोग निंदा अपमान परिहास करते वक्त मुझे यीशु नहीं चाहिए करके पीछे हटने वालों के नहीं है वचन.
ದೇವರ ಬಗ್ಗೆ ನಿಂದೆ ಅಪಮಾನವನ್ನ ಮಾಡ್ತಾ ನೀನನ್ನ ಹಿಂದಕ್ಕೆ ಹೋಗಲು ಹೇಳಬೇಕಾದ್ರೆ ಯೇಸುನ ತ್ಯಜಿಸಿ ಹಿಂದೆ जब ಹೋದದ್ದು लोग ಹಾಗೆ तुझे ಆಗಿಲ್ಲ ಇದು. निंदा करे, ಜನರು ನಿಂದಿಸಿದರು, फट्टे और मजाकों में उठाए, ಹಲವಾರು ಮಾತುಗಳನ್ನ ಹಾಸ್ಯವಾಗಿ तेरे ಹೇಳಿದರು. बच्चों की हंसी मजाक करे, ನನ್ನ ಮಕ್ಕಳ ಬಗ್ಗೆ ಹಾಸ್ಯದಲ್ಲಿ ಹಲವು यीशु ಮಾತುಗಳು मसीह को ಹೇಳಿದರು. छोड़ने के लिए कहे, ಯೇಸುನ ಬಿಡಬೇಕಾಗಿ ಹೇಳಿದರು. विश्वास से पीछे हटाने के समान ವಿಶ್ವಾಸದಿಂದ ಹಿಂದಕ್ಕೆ ಎಳೆಯಲು, तेरे विरोध संसार के सारे ताकत आने के बावजूद भी ನಿನ್ನ ವಿರುದ್ಧ ಲೋಕದ ಎಲ್ಲಾ ಶಕ್ತಿಯು ಬಂದರೂ तूने ಕೂಡ कहा ना, ನೀನು ಹೇಳಿದ್ದೆ ಅಲ್ವಾ, जीवित रहना मेरे लिए मसीह है, ಬದುಕಿರುವುದು ನನಗೆ और ಯೇಸು, मरना मेरे लिए लाभ है, ಸಾಯುವುದು ನನಗೆ ಲಾಭ. और इसके लिए प्रभु करेगा, ಅದಕ್ಕಾಗಿ ದೇವರು ಹೇಳ್ತಾರೆ, मैं तुझे जानता हूँ, ನಾನು ನಿನ್ನನ್ನು मैं तेरी ಅರಿತಿದ್ದೇನೆ, बोलियों को जानता ನಿನ್ನ हूँ, ಮಾತನ್ನ मैं ತಿಳಿದಿದ್ದೇನೆ, तेरी कामों को जानता ನಿನ್ನ हूँ, ಕೃತ್ಯವನ್ನ मैं ತಿಳಿದಿದ್ದೇನೆ. तेरे सामने ನಿನ್ನ ಮುಂದೆ एक द्वार खोल देगा, ಒಂದು ಬಾಗಿಲು वो ತೆಗೆಯಲು, द्वार जो ಆ ಬಾಗಿಲು मैंने खोला ಯಾವುದು ನಾನು कोई ತೆಗೆದೆನೋ बंद नहीं कर पाएगा. ಯಾರು ಮುಚ್ಚಲು ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. ಆಮೆನ್, ಆಮೆನ್. आमेन, आमेन. किसके लिए, किसके लिए? ಯಾರಿಗಾಗಿ, ಯಾವ ಯಾವ अभी देखने ವಿಷಯಕ್ಕಾಗಿ? पाए सामर्थ्य के विषय में कहना चाहता हूं. ಈಗ ಸಾಮರ್ಥ್ಯದ ವಿಷಯದಲ್ಲಿ ಹೇಳಲು यशायाह नबी के ಬಯಸ್ತೇನೆ. पुस्तक उसका 63, the book of Isaiah chapter 63 verse number 12. इस समय पर मैं आपके लिए पढ़वाना चाहता हूं कन्नड़ा में, और मैं उसका बाद विवरण करना चाहता हूं. हालेलुया. यदि आप में से लीडर्स, हालेलुया, वाशेस, जिनको मैंने एसी का उत्तरदायित्व दिया है, फर्स्ट एसी ऑफ कर दें और अच्छा होगा. इस फर्स्ट एसी ऊपर जो चल रहा है प्लीज, हालेलुया, इसको ऑफ कर दें. थैंक यू. और पढ़ने पाई समय पर ಅವರ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ತನ್ನ ಪವಿತ್ರಾತ್ಮವನ್ನಿರಿಸಿ ಮೋಶೆ ಬಲಗೈಯೊಂದಿಗೆ ತನ್ನ ಘನಹಸ್ತವನ್ನು ಮುಂದುವರಿಸುತ್ತಾ ತನ್ನ ಹೆಸರು ಶಾಶ್ವತವಾಗಿರಬೇಕೆಂದು ಅವರೆದುರಿಗೆ ಜಲರಾಶಿಯನ್ನು ಭೇದಿಸಿ ಸಾಗರದ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಅವರನ್ನು ಕುದುರೆಯ ಮೈದಾನದಲ್ಲಿ ನಡೆಯುವ ಪ್ರಕಾರ ಮುಗ್ಗರಿಸದಂತೆ ನಡೆಸಿದಾತನು ಎಲ್ಲಿ? आमेन. जिसने अपने प्रतापी भुजबल को मूसा की दगने का, सब लोग मेरे साथ बोलने पर, जिसने अपने प्रतापी भुजबल को मूसा के दगने हाथ के साथ कर दिया. आमेन. जिसने उनके सामने जल को दो भाग कर दिया, अपना नाम सदा कर लिया. बोलो यीशु के धन्यवाद हो. सुनने पाए, आप सुनने पाए. हालेलुया. आपकी बोलियों से कि मुझे समझ, आप पूरी नहीं समझ जाएगा, मैं समझाना चाहता हूं. ನಿಮಗೆ ಅರ್ಥಪಡಿಸಲಿಕ್ಕೆ ನಾನು ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಬಯಸ್ತೇನೆ. मूसा प्रभु का दास है, ಮೋಶೆಯು ದೇವರ ದಾಸ, प्रभु का अभिषिक्त है, ದೇವರ ಅಭಿಷೇಕ, प्रभु ने खड़ा किया है, ದೇವರ ಬಿಸಿ प्रभु ने उसको दर्शन देकर बुलाया है. ದೇವರು ದರ್ಶನ ಕೊಟ್ಟು ಕಾದಿಸಿ मूसा जो ನಡೆಸಿದವರು. है ಮೋಶೆಯು विद्या में निपुण होने के बावजूद भी ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸದಲ್ಲಿ ನಿಪುಣನಾಗಿದ್ದರೂ ಕೂಡ, फारो की पुत्री की बेटा कहलाने के लिए योग्य होने के बावजूद भी, ಫರೋನನ ಪುತ್ರಿಯ ಮಗನು ಎಂದು ಹೆಸರು ಕೇಳಿಸಿಕೊಳ್ಳಲು ಕೂಡ ಸಿದ್ಧನಾಗಿದ್ದರು. सारे संपत्ति की अधिकारी होने के बावजूद भी ಐಗುಪ್ತದ ಸಕಲ ಸಂಪತ್ತಿಗೆ ಅಧಿಕಾರಿ ಆಗಿದ್ದರೂ वे ಕೂಡ प्रभु के नाम के लिए निंदा सहने के लिए तैयार ಆತನು होकर ದೇವರ ನಾಮ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ನಿಂದೆನ ಸಹಿಸಲು मिस्र ಸಿದ್ಧನಾಗಿ से भागा. ಐಗುಪ್ತದಿಂದ ಓಡಿ ಹೋದರು. इस समय पर इस समयದಲ್ಲಿ उसका काम क्या है? ಆತನ ಕೆಲಸ भेड़ ಏನಾಗಿದೆ? बकरियों को चराने वाले के चरवाहा है. ಕುರಿಗಳನ್ನ ಕಾಯುವಂತ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ, वो भेड़ बकरियों को चराता वक्त ಆ ಕುರಿಗಳನ್ನ ಕಾಯುವಂತ ಸಮಯದಲ್ಲಿ परमेश्वर ने ದೇವರು उनको आग में प्रकट होकर उसको बुलाया. ಬೆಂಕಿಯ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಆತನನ್ನು तो ಕರೆದನು. मूसा कौन है? ಮೋಶೆ ಯಾರಿಗೆ? परमेश्वर की ओर से बुलाया हुआ, ದೇವರ ಕಡೆಯಿಂದ परमेश्वर को ಕರೆದ, से टकराया हुआ, ದೇವರ ಕಡೆಯಿಂದ परमेश्वर से ನೇಮಿಸಲ್ಪಟ್ಟ, पवित्र किया हुआ, ದೇವರ ಕಡೆಯಿಂದ परमेश्वर का ಪವಿತ್ರರಾಗಿದ್ದಂತ, अभिषिक्त दास है मूसा. ದೇವರ ಅಭಿಷಕ್ತ आप ದಾಸನಾಗಿದ್ದಾನೆ. कौन है? ನೀವು ಯಾರು? परमेश्वर से बुलाया हुआ, ದೇವರ ಕಡೆಯಿಂದ परमेश्वर की ओर से पवित्र किया हुआ, ದೇವರ ಕಡೆಯಿಂದ ಪವಿತ್ರ यीशु मसीह के लहू से पवित्र किया हुआ, ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತನ ರಕ್ತದಿಂದ यीशु का नाम बुलाया हुआ, ಯೇಸುವಿನ ನಾಮದಿಂದ पवित्र आत्मा का ಕರೆಯಲ್ಪಟ್ಟಂತ, अभिषेक पाया हुआ, ಪವಿತ್ರಾತ್ಮನ ಅಭಿಷೇಕ पवित्र ಪಡೆದಿರುವಂತ, अभिषिक्त लोग के आप भी ಪವಿತ್ರರು ಅಭಿಷಕ್ತರು बोलिए ಆಗಿರಿ. आमेन. आमीन. प्रेज़ द लॉर्ड. हालेलुया. बोलो प्रभु यीशु मसीह की. ಜೈ ಜೈ ಜೈ. और यहाँ पर कह रहा है ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, मूसा की दहिना हाथ, ಮೋಶೆಯ ಎಡಕೈ, उस हाथ में ಆ ಕೈಯಲ್ಲಿ परमेश्वर की हाथ का
सामर्थ्य प्रकट हुआ। ದೇವರ ಕೈಯಿನ ಬಲವು ಅಲ್ಲಿ ಕಾಣಿಸಿಕೊಂಡಿತು, ಪ್ರಕಟಿಸಿತು. अभी मूसा ಈಗ ಮೋಶೆಯು अभिषिक्त दास है, ಅಭಿಷಿಕ್ತ ದಾಸರು, पर वो इंसान है। ಆದ್ರೆ ಮನುಷ್ಯನು, इंसान के हाथ में उतना ताकत नहीं है कि जो बिंदु पड़ा हुआ द्वार खुल जाए। ಮನುಷ್ಯನ ಕೈಲಿ ಅಂತ ಸಾಮರ್ಥ್ಯವಿಲ್ಲ ಯಾವುದು ಮುಚ್ಚಿರುವಂತ ಬಾಗಿಲನ್ನ ತೆಗೆಯಲು इंसान ಸಾಧ್ಯ. के हाथ में इतना ताकत नहीं कि जो उनके सामने खड़ा हुआ लाल समुद्र को दो भाग कर दे। ಮನುಷ್ಯನ ಕೈಲಿಷ್ಟು ಸಾಮರ್ಥ್ಯವಿಲ್ಲ ಅವರ ಮುಂದೆ ಇರುವಂತ ಕೆಂಪು ಸಮುದ್ರವನ್ನು ಎರಡು ಭಾಗ ಮಾಡಲು. क्योंकि लाल समुद्र जो है ಏಕೆಂದ್ರೆ ಕೆಂಪು ಸಮುದ್ರವು 9 किलोमीटर की लंबाई 9 ಕಿಲೋಮೀಟರ್ ಉದ್ದ ಇರುವಂತದ್ದು और 300 फीट गहराई का है। 3000 ಫೀಟ್ ಆಳದಲ್ಲಿ इतना ಇರುವಂತದ್ದು. महासागर को ಇಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಮಹಾಸಾಗರವನ್ನ भाग करने के लिए ಎರಡು ಭಾಗ ಮಾಡಲು मूसा से नहीं हो सकता। ಮೋಶೆಯಿಂದ ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. पर प्रभु का वचन कहता है, ಆದರೆ ದೇವರ ವಾಕ್ಯ ಹೇಳ್ತದೆ, जैसे मैं आपको बताना चाहता हूं, ನನಗೆ ಹೇಳುವ ಪ್ರಕಾರ ध्यान से सुनने पाए ಗಮನಿಸಿ ಕೇಳಿ. कि पिछले दिवस में ಕಳೆದ ವಾರದಲ್ಲಿ कि कुछ लोग ಹಲವರು बर्थडे में काफी लोग आए, सुबह से केक काफी लोग लाए, पर शाम को दो परिवार का केक लाए। ಬೆಳಗಿನಿಂದ ಹಲವಾರು ಜನರು ಕೇಕ್ ಅನ್ನ ತರ್ತಾ ಇದ್ರು, ಬರ್ತ್ಡೇನ ಸೆಲೆಬ್ರೇಟ್ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ. ಆದ್ರೆ ಸಂಜೆ ಸಮಯದಲ್ಲಿ हमारी एनिवर्सरी में, ओके, सो शाम को मेरा भाई का बेटा और उनका परिवार दूसरे परिवार के साथ आए, छोटे छोटे 5 बच्चे हैं। ಸಂಜೆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಎರಡು ಕುಟುಂಬವು ಈ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಬಂತು ಆಚರಿಸಲಿಕ್ಕೆ. तो जब कभी भी आपका बर्थडे को एनिवर्सरी को किसी और का भी हो, यदि बच्चे है तो सोचता है उसका ही बर्थडे हमेशा। ಅದು ಒಬ್ಬರ ಬರ್ತ್ಡೇ ಆಗಲಿ ಆನಿವರ್ಸರಿ ಆಗಲಿ ಅಲ್ಲಿ ಕಾಣುವಂತ ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಅವ್ರಿಗೆ ಅವರ ಬರ್ತ್ಡೇ ಆಗಿದೆ. हमेशा केक उनको ही काटना चाहिए। ಕೇಕ್ ಮೊದಲು ಅವರೇ ಕಟ್ तो बच्चे लोग बोला, ಮಾಡಬೇಕು. ಮಕ್ಕಳು ಹೇಳಿದ್ರು, पाशा पचा मेरा बर्थडे है। ನನ್ನ ಬರ್ತ್ಡೇ ಇದೆ ಎಂದು. तो एक ने कहा, दूसरा ने भी कहा, तीसरा ने भी कहा। ಒಬ್ಬರು ಹೇಳಿದ್ರೆ ಇನ್ನೊಂದು ಮಗು ಹೇಳಿತು, ಮೂರನೇ ಮಗು मैंने ಕೂಡ कहा ಹೇಳಿತು. तीनों की बर्थडे है। ನಾನು ಹೇಳಿದೆ 3 ಮಕ್ಕಳದು Praise the Lord। मैंने कहा, उन्होंने कहा केक काटने का, ಅವ್ರು ಹೇಳಿದ್ರೆ ಕೇಕ್ ಕಟ್ ಮಾಡಬೇಕು. तीनों बोला आगे। ಈಗ 3 ಜನ मैंने बोला एक ಹೇಳ್ತಾರೆ, काम करो, तीनों आ जाओ। ನಾನಂದೆ 3 ಜನರು ಬನ್ನಿ. अभी तीनों का हाथ एक साथ पकड़ा, मैं भी पकड़ा, ಈ ಮೂರು ಮಕ್ಕಳ ಕೈಯನ್ನು ಒಂದಾಗಿ ಹಿಡಿದು ನಾನು ಕೈ और ಹಿಡಿದುಕೊಂಡೆ. मैं उनके हाथ पकड़कर वो केक को काटा। ನಾನು ಅವರ ಕೈ ಹಿಡಿದುಕೊಂಡು ಕೇಕ್ ಅನ್ನ ಕಟ್ ಮಾಡಿದೆ. बच्चे बड़ा खुश हो गए, ಮಕ್ಕಳಿಗೆ ತುಂಬಾ ಸಂತೋಷ पर ಆಯಿತು. बड़ों को पता है ಆದ್ರೆ ದೊಡ್ಡವರಿಗೆ ಗೊತ್ತು, बच्चों के हाथ के सामर्थ्य नहीं वो केक काटा है, ಮಕ್ಕಳ ಕೈಯಿನ ಸಾಮರ್ಥ್ಯ उसके हाथ में उसके अपचा पकड़ा था। ಆತನ ಕೈನ आज मैं आपको बताना चाहता हूँ, आपका पास सामर्थ्य नहीं है, आप दुर्बल है, आप कमजोर है, पर आपके हाथ को पकड़ा हुआ सामर्थ्य परमेश्वर ಕೈ है। ಹಿಡಿದವರು आपके हाथ के साथ उसके हाथ चलता है, आपके सामने वो चलता है, आपके घर में उसकी उपस्थिति है, वो जब आपके आगे आगे जाता है, जब आपके लिए द्वार खोलता है, आप मुझे बोलिए कौन ताकत होगा ಯಾವ ಶಕ್ತಿ वो द्वार ಉಂಟು बंद करने ಆ के लिए। ಬಾಗಿಲನ್ನ ಮುಚ್ಚಲು. ಆಮೆನ್. बोले कोई ताकत से होगा, ಹೇಳಿ ಯಾವುದಾದ್ರೂ ಸಾಮರ್ಥ್ಯಕ್ಕೆ बोले जोर ಸಾಧ್ಯವೇ? से बोले कोई ताकत से होगा क्या? ಹೇಳಿ ಯಾವುದಾದ್ರೂ ಸಾಮರ್ಥ್ಯಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವೇ? हालेलुया, हालेलुया, हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. ಆದರೆ मूसा ಮೋಶೆಯು परमेश्वर के अभिषिक्त ದೇವರ ಅಭಿಷಕ್ತನು लोगों को ले चलने के लिए ಜನರನ್ನ ನಡೆಸಲು कहां से? ಎಲ್ಲಿಂದ? अब देखने पाए ಈಗ ಗಮನಿಸಿ, अब्राहम की पोते परपोते, ಅಬ್ರಹಾಮನ ಮೊಮ್ಮಕ್ಕಳು, the grandchildren, ಅವರ ಮೊಮ್ಮಕ್ಕಳು, grandchildren, ಮೊಮ್ಮಕ್ಕಳು वे ಅವರು इस समय पर रो रहा ಈ है। ಸಮಯದಲ್ಲಿ ಅಳುತ್ತಿದ್ದಾರೆ. मिस्रैम की गुलामी में पड़ा हुआ है, ಐಗಿಪ್ತದ ಒಂದು ಗುಲಾಮತ್ವದಲ್ಲಿ उनके ऊपर ಗೋಳಾಡುತ್ತಿದ್ದಾರೆ. अत्याचार हो रहा ಅವರ है, ಮೇಲೆ ಅತ್ಯಾಚಾರವಾಗ್ತಾ ಇದೆ, उनको निछोड़ा जा रहा है, ಅವರನ್ನ ಹಿಂಡಲಾಗ್ತಾ ಇದೆ. उनसे काम करवाया जा रहा है, पर काम के अनुसार की वेतन तंगा नहीं दिया जा रहा है। ಅವರಿಗೆ ಅವರಿಂದ ಹೆಚ್ಚಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅದಕ್ಕೆ ತಕ್ಕ ವೇತನೆಯನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ये करागता है, ಅವರು वे ಕೂಗುತ್ತಿದ್ದಾರೆ, दुख से भरा हुआ है। ದುಃಖದಿಂದ ತುಂಬಿ ಹೋಗಿದ್ದಾರೆ. परमेश्वर ने उनकी सुनी। ದೇವರು ಅವರ ಮಾತನ್ನ ಕೇಳಿಸಿಕೊಂಡರು. अब्राहम एक व्यक्ति का परपोता ಅಬ್ರಹಾಮನು ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿಯ ಮೊಮ್ಮಗನು. लाखों में हो गया। ಲಕ್ಷಗಳಾಗಿ कौन है अब्राहम? ಅಬ್ರಹಾಮನು ಯಾರು? परमेश्वर के बुलाहट पर ದೇವರ ಕರೆಯ सब ಮೇಲೆ कुछ छोड़कर ಎಲ್ಲವನ್ನ ತ್ಯಜಿಸಿ परमेश्वर के पीछे निकला हुआ ದೇವರನ್ನ ಹಿಂಬಾಲಿಸಿ एक व्यक्ति की परपोताओं की कराहट का समय ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿಯ ಮೊಮ್ಮಕ್ಕಳ ಕೂಗನ प्रभु ने सुन लिया है। ದೇವರು ಕೇಳಿಸಿಕೊಂಡರು. मैं और आप
भी अब्राहम की संतान है, ನಾನು ನೀವು ಅಬ್ರಹಾಮನ ಮಕ್ಕಳೇ, इसहाक की संतान है, ಇಸಾಕನ ಮಕ್ಕಳೇ. मेरी और आपकी भी करागने के शब्द परमेश्वर सुन रहा है. ನಮ್ಮ ಕೂಗನ್ನು ಕೂಡ ಕೇಳಿಸುವ Hallelujah. ದೇವರಾಗಿದ್ದಾನೆ ಆತನು. हालेलुया. Hallelujah. परमेश्वर स्वर्ग से उतर आया, ದೇವರು ಸ್ವರ್ಗದಿಂದ ಇಳಿದು ಬಂದರು. आग के बीच में, ಇನ್ನು ಬೆಂಕಿಯ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ जलती हुई झाड़ी के मध्य में होकर बात करने लगा. ಉರಿಯುವಂತ ಒಂದು ಗಿಡದ ಮಧ್ಯದಿಂದ ಮಾತನಾಡಿದನು. मूसा नबी ने ಮೋಶೆಯು उसके जीवन के अंदर ಆತನ ಜೀವಿತದಲ್ಲಿ कई बार आग मरुस्थल में देखा है, ಹಲವು ಬಾರಿ ಬೆಂಕಿಯನ್ನು ಮರುಸ್ಥಳದಲ್ಲಿ अब ಕಂಡಿದ್ದಾನೆ. तक उसने नहीं देखा है. ಆದ್ರೆ ಈವರೆಗೂ ಇಂಥದನ್ನ झाड़ी ಕಂಡಿಲ್ಲ. जल लगा है, ಗಿಡವು ಉರಿಯುತ್ತಿದೆ, आग नहीं हो रहा ಆದ್ರೆ है. ಅದು ಬೂದಿ मैं आपको ಆಗುತ್ತಿಲ್ಲ. बताना चाहता हूं, ನಿಮಗೆ ಹೇಳಲು ಬಯಸ್ತೇನೆ, वो आग, ಆ ಬೆಂಕಿಯು, वो समस्याओं की आग ಆ ಸಮಸ್ಯೆಯ जो ಬೆಂಕಿಯು आपके घर में, ನಿಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ, आपके बच्चों के जीवन में, ನಿಮ್ಮ ಮಕ್ಕಳ आपके ಜೀವಿತದಲ್ಲಿ, एजुकेशन में ನಿಮ್ಮ जल ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸದಲ್ಲಿ रहा है, ಆ उसके ಉರಿಯುತ್ತಿದೆ. मध्य में भी ಅದರ आप ಮಧ್ಯದಲ್ಲಿ क्यों जलकर राख नहीं हो रहा है? ಯಾಕೆ ಬೂದಿ उसका मतलब है कि ಅದರ उस ಅರ್ಥ ಇದೆ, आग के मध्य में, ಆ ಬೆಂಕಿಯ उस ಮಧ್ಯದಲ್ಲಿ, समस्याओं के मध्य ಆ में, ಸಮಸ್ಯೆಯ उस ಮಧ್ಯದಲ್ಲಿ, प्रतिकूल के मध्य में, ಆ उस ಪ್ರತಿಕೂಲ कॉन्स्टिट्यूशन के मध्य में, ಆ मेरा ಬೆಂಕಿಯ परमेश्वर ಮಧ್ಯದಲ್ಲಿ आपके साथ है, ನಿನ್ನ ಜೊತೆಯಲ್ಲಿದ್ದಾರೆ, आपके संग ನಿನ್ನ है, ಸಂಘದಲ್ಲಿದ್ದಾರೆ, आपके परिवार में है, ಕುಟುಂಬದಲ್ಲಿದ್ದಾರೆ, आपके बच्चों के जीवन में है. ನಿಮ್ಮ ಮಕ್ಕಳ ಜೀವಿತದಲ್ಲಿದ್ದಾರೆ. आपको वो जलकर राख होने नहीं देगा, ಅವನು ನಿಮ್ಮನ್ನ ಬೂದಿಯಾಗುವುದು आप नाश होने नहीं देगा. ಒಂದು ನಾಶವಾಗಿ ये पानी आपको भगाकर खत्म नहीं करेगा. ಈ ನದಿಯು ಹರಿದು ನಿಮ್ಮನ್ನು आपके साथ ಮುಳುಗಿಸುವುದಿಲ್ಲ. कोई नहीं भी है. ನಿಮ್ಮ ಜೊತೆ ಯಾರು ಇಲ್ಲದಿದ್ದಾರೆ, परमेश्वर है, ದೇವರಿದ್ದಾರೆ, परमेश्वर है, ದೇವರಿದ್ದಾರೆ, परमेश्वर है, ದೇವರಿದ್ದಾರೆ, आपके संग है. ನಿಮ್ಮ ಜೊತೆ ಇದ್ದಾರೆ. Come on church, come on church. समस्याओं के मध्य में आप क्यों जलकर राख नहीं हुई? ಸಮಸ್ಯೆ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಯಾಕೆ ನೀನು ಉರಿದು ಬೂದಿಯಾಗಲಿಲ್ಲ? आप क्यों जलकर राख नहीं हुई? ನೀವು ಯಾಕೆ ಉರಿದು कई ಬೂದಿಯಾಗಲಿಲ್ಲ? प्रकार की आंधी तूफान आपके खिलाफ, बच्चों के खिलाफ, परिवार के खिलाफ उठते हुए भी क्यों नहीं राख हुआ? ಹಲವಾರು ಬಿರುಗಾಳಿ ನಿಮ್ಮ ವಿರುದ್ಧ ನಿಮ್ಮ उतराओ बेटा, दौड़ के ಯಾಕೆ सांप ನಾಶವಾಗಲಿಲ್ಲ? काटने के बाद जुद भी वैद मेडिकल साइंस बोला मर जाएगी, क्यों नहीं तू मरी गई? क्योंकि प्रभु कहता है परमेश्वर के नाम ऊंचा करने के लिए सांप का विष को भी खत्म करके तुम्हारे अंदर आत्मा का दिया हुआ परमेश्वर अपने नाम के अंदर भी तुम्हें खड़ा कर रखा है. ಸರ್ಪವು ಕಚ್ಚಿದರೂ ಕೂಡ ಸಾಯಲು ಬಿಡದಂತ ದೇವರು ಎಡೆ ಬಯಸುತ್ತಾನೆ. ನಿಮ್ಮ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ದೇವರು ಒಳಿತನ್ನು ಕಾಣಿಸಲು. हालेलूया, हालेलूया. प्रभु कईयों से कह रहा है ದೇವರ ಹಲವಲ್ಲಿ क्यों ಹೇಳಿದ್ದಾರೆ, नहीं नाश हुआ? ಯಾಕೆ क्यों ನಾಶವಾಗಲಿಲ್ಲ? नहीं नाश हुआ? ಯಾಕೆ ನಿನ್ನ क्योंकि ನಾಶವಾಗಲಿಲ್ಲ? प्रभु का नाम, ಏಕೆಂದರೆ ದೇವರ ನಾಮವು. सुनिए सुनिए, हाँ, हालेलूया. हे प्रियो, ಪ್ರಿಯರೇ, आप कलीसिया को कभी तुच्छ नहीं जानना, ನೀವು ಸಭೆಯನ್ನು ತುಚ್ಛವಾಗಿ ಎಣಿಸಬೇಡಿ. पवित्र स्थान को कभी तुच्छ नहीं ಪವಿತ್ರ जानना, ಸ್ಥಾನವನ್ನು प्रभु ತುಚ್ಛವಾಗಿ की उपस्थिति ಎಣಿಸಬೇಡಿ. को कभी तुच्छ नहीं ದೇವರ जानना, ಉಪಸ್ಥಿತಿಯನ್ನು प्रभु ತುಚ್ಛವಾಗಿ के ಎಣಿಸಬೇಡಿ. अभिषिक्तों को कभी तुच्छ नहीं ದೇವರ जानना. ಅಭಿಷಕ್ತರನ್ನು ತುಚ್ಛವಾಗಿ प्रभु ने ಎಣಿಸಬೇಡಿ. खड़ा किया है, ದೇವರು ನಿಲ್ಲಿಸಿದ್ದಾರೆ. उनके जरिए बातचीत करता ಅವರ है. ಮುಖಾಂತರವಾಗಿ आज ಮಾತನಾಡುವ प्रभु आपके जीवन में अद्भुत करना चाह रहा ದೇವರು है. ನಿಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಅದ್ಭುತ आपके ಮಾಡಲು बच्चों को ಬಯಸುತ್ತಾನೆ. प्रभु परमेश्वर नई राहों में ले चलना चाह ನಿಮ್ಮ रहा है. ಮಕ್ಕಳ ದೇವರು ಹೊಸ ದಾರಿಯಲ್ಲಿ ನಡೆಸಲು मुझे ಬಯಸುತ್ತಾರೆ. नहीं पता, ನನಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. पर मुझे एक बात पता है, ಆದರೆ ಇಷ್ಟು ಹೇಳ್ತೇನೆ, किसके लिए नहीं पता, ಯಾರಿಗಾಗಿ पर ಗೊತ್ತಿಲ್ಲ. एक बात पता है, ಆದರೆ ಒಂದು ಮಾತು प्रभु ಗೊತ್ತು. नया द्वार खोल देगा ಹೊಸ है. ಬಾಗಿಲು विद्याभ्यास का ತೆಗೆಯುತ್ತಿದ್ದಾರೆ. द्वार, ಒಂದು ಬಾಗಿಲು, यात्रा का द्वार, यात्रा बागिಲು, ऊंचे पढ़ाई का द्वार, ದೊಡ್ಡ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸದ शादी का ಬಾಗಿಲು, द्वार, ಮದುವೆಯ ಬಾಗಿಲು, प्रमोशन का द्वार, ಪ್ರಮೋಷನ್ ಬಾಗಿಲು, इंक्रीमेंट का द्वार, ಇಂಕ್ರಿಮೆಂಟಿನ ಬಾಗಿಲು, बिजनेस की द्वार, ಬಿಸಿನೆಸ್ಸಿನ सेवागाई ಬಾಗಿಲು, के द्वार, ಸೇವೆಯ ಬಾಗಿಲು, परमेश्वर खोलेगा है. ದೇವರು ತೆಗೆಯುತ್ತಿದ್ದಾರೆ. Come on, come on, come on. Amen. परमेश्वर उतर आया. ದೇವರು ಇಳಿದು ಬಂದರು. परमेश्वर ने कहा मूसा से, ದೇವರು ಹೀಗೆ ಮೋಶೆಗೆ ಹೇಳಿದರು, मैं तुझे ನಾನು ನಿನ್ನನ್ನು फरो के पास भेजेगा, ಫರೋಹನ ಬಳಿಗೆ मेरी ಕಳಿಸಿದೆ, महिमा प्रकट करने ನನ್ನ के लिए ಮಹಿಮೆಯನ್ನು ಪ್ರಕಟಿಸಲು भेजा. ಕಳಿಸಿದರು. और एक फरो अपने हृदय को कठोर करता गया. ಫರೋಹನ ತನ್ನ ಮನಸ್ಸನ್ನು ಗಟ್ಟಿಯಾಗಿಸ್ತಾ ಇದ್ದನು. फरो जितना हृदय को कठोर करता ही गया, ಫರೋಹನನು ಎಷ್ಟು ಮನಸ್ಸನ್ನು ಗಟ್ಟಿಯಾಗಿಸಿಕೊಂಡನೋ उतना ही प्रभु का भुज का बल प्रकट होता ही गया. ಅಷ್ಟೇ ದೇವರ ಭುಜಬಲದ ಶಕ್ತಿಯು एक का ಕಾಣಿಸಿಕೊಂಡಿತು. पीछे एक विपत्ति उसकी घर में आते ही गया. ಒಂದರ ಹಿಂದೆ ಇನ್ನೊಂದು ವಿಪತ್ತಿಯು ಆತನ ಮನೆಯನ್ನ ಹಿಂಬಾಲಿಸಿ ಬಂತು. वचन के सामने धरधराना चाहिए. ವಾಕ್ಯದ ಮುಂದೆ ನಡುಗಬೇಕು.
वचन का सामने God. धरधराना चाहिए, ವಾಕ್ಯದ ಮುಂದೆ ನಡುಗಬೇಕು, परमेश्वर के सामने धरधराना चाहिए, ದೇವರ ಮುಂದೆ ನಡುಗಬೇಕು, आग से नहीं खेलना। ಬೆಂಕಿಯೊಂದಿಗೆ ಆಡಬೇಡ. ये पवित्र आत्मा की आग है, परमेश्वर जलन रखने वाला जलाने वाला आग है। ಪವಿತ್ರಾತ್ಮನ ಬಗ್ಗೆ ಹೇಳುತ್ತಿದ್ದೇನೆ, ದೇವರು ಉರಿಯುವಂತ ಬೆಂಕಿಯಾಗಿದ್ದಾರೆ. हालेलुया। वचन के सामने धरधराना चाहिए, ವಾಕ್ಯದ ಮುಂದೆ ನಡುಗಬೇಕು, वचन के सामने कांपना चाहिए। ವಾಕ್ಯದ ಮುಂದೆ ನಡುಗಬೇಕು. बोलो आमेन। Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. एक के पीछे की विपत्ति, ಒಂದರ ಹಿಂದೆ ಇನ್ನೊಂದು ವಿಪತ್ತಿಯು, 10 विपत्ति को भेजा, 10 ವಿಪತ್ತಿಯು ಕಣ್ಣನು. आखिरी विपत्ति के सामने ಕಡೆಯ ವಿಪತ್ತಿಯ ಮುಂದೆ परमेश्वर ने उनसे कहा, ದೇವರು ಅವರಿಗೆ मेरी ಹೇಳಿದರು, प्रजा के लोगों से कहो, ನಿನ್ನ ಪ್ರಜೆಯ मैं ಜನರಿಗೆ ले ಹೇಳು, चलूंगा तुम्हें, ನಾನು ನಿಮ್ಮನ್ನ पर ನಡೆಸುವೆನು. उसके लिए ಆದ್ರೆ ಅದಕ್ಕಾಗಿ मेरी नाम सदा रहने के ನನ್ನ लिए ನಾಮ ಸದಾ तू ನಿಲ್ಲಲು, ये जानने के लिए मैं ही तुझे छुड़ा सकता ನಾನೇ है, ನಿನ್ನನ್ನು ಬಿಡಿಸಲು ಸಾಧ್ಯ ಎಂದು मैं ही तुझे ಅರಿತುಕೊಳ್ಳಲು, छुड़ाने वाला है। ನಾನೇ ನಿನ್ನನ್ನು ಬಿಡಿಸುವವನು ಅಂತ सदियों तक तेरे ಮಾತುಕೊಳ್ಳಲು, पीढ़ियों पीढ़ियों को ये बताने के लिए, ನಿನ್ನ ಹಲವಾರು ತಲೆಮಾರಿಗಳಿಗೆ ಇದನ್ನ मेरा ಕಲಿಸಿಕೊಡಲು, स्मरण करने के लिए ನನ್ನ ಸ್ಮರಣೆ ಮಾಡಲು, एक बेड का एक मेमने को ले लेना ಒಂದು ಕುರಿಮರಿನ और ತೆಗೆದುಕೊಂಡು उसको 7 दिवस तक घर में रखना ಅದನ್ನ 7 ದಿವಸ और ಮನೆಯಲ್ಲಿ ಕಟ್ಟಿಡು. निष्कलंक होना चाहिए ಅದು ನಿಷ್ಕಳಂಕವಾಗಿರಬೇಕು. और कोई किसी भी प्रकार की चोरी नहीं होना ಅದರಲ್ಲಿ चाहिए। ಯಾವ ಕಸಬದಲ್ಲಿ उसको ತೊಂದರೆ काटना, ಕಾಣಿಸಬಾರದು. ಅದನ್ನ ಕಡಿದು उसकी लेगू लेके ಅದರ ರಕ್ತವನ್ನು अपने ತೆಗೆದು किवाड़ और अलंकों पर लगाना, ನಿಮ್ಮ ಬಾಗಿಲ ಮೇಲೆ वो ಹಾಕಿ, हमारे लिए 2000 वर्ष पहले काटा हुआ यीशु मसीह का सिंबल था। ಇದು ನಮಗಾಗಿ हालेलुया। ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ एक मेमने का वध हुआ गे, ಒಂದು उसका ಕುರಿಮರಿಯನ್ನು लेगू ಕಡಿಯಲಾಯಿತು. उसका लेगू की चाप मुझे लगा गे, ಆತನ ರಕ್ತದ ಮುದ್ರೆಯು ನಮ್ಮ उसकी ಮೇಲೆ लेगू ಆಗಿದೆ. की चाप आपके पर लगा ಆತನ गे। ರಕ್ತದ ಮುದ್ರೆ हम ನಿಮ್ಮ ಮೇಲೆ साधारण ಹಾಕಲಾಗಿದೆ. लोग नहीं गे, ನಾವು ಸಾಮಾನ್ಯ we are ವ್ಯಕ್ತಿಗಳಲ್ಲ. not hired people, ನಾವು ಹಾಗೆ ತೆಗೆದುಕೊಂಡಂತ we are ವ್ಯಕ್ತಿಗಳಲ್ಲ. not hired, ನಾವು ಬಾಡಿಗೆ we are ತೆಗೆದುಕೊಂಡವರಲ್ಲ. purchased by the blood of Jesus Christ. ನಾವು ಖರೀದಿಸಲ್ಪಟ್ಟವರು, हम भाड़े पर लिए हुए लोग ನಾವು नहीं गे, ಬಾಡಿಗೆಯಲ್ಲಿ हम ತೆಗೆದುಕೊಂಡವರಲ್ಲ. यीशु के लघु से खरीदा हुआ ಯೇಸು लोग गे। ಕ್ರಿಸ್ತನ ರಕ್ತದಿಂದ ಖರೀದಿಸಲ್ಪಟ್ಟವರು. हालेलुया, ಹಾಲೆಲೂಯಾ. हालेलुया। हम गोटी खेलने के लिए खड़ा नहीं किया हमको। ನಮ್ಮನ್ನ ಆಟ ಆಡಲಿಕ್ಕೆ ದೇವರು ಕರೆದು ನಿಲ್ಲಿಸಲಿಲ್ಲ. Praise the Lord. Hallelujah. ये नहीं सोचना कि हमारे लिए पूछने वाला कोई नहीं ಹೀಗೆ है, ಯೋಚಿಸಬೇಡಿ, ನಿಮ್ಮ ಬಗ್ಗೆ ये ಕೇಳುವುದಕ್ಕೆ नहीं ಯಾರೂ सोचना ಇಲ್ಲ. कि तुम्हारे लिए पूछने वाला कोई नहीं ಹೀಗೆ है। ಯೋಚಿಸಬೇಡಿ, ನಿಮ್ಮ ಬಗ್ಗೆ हमारे लिए ಯಾರೂ ಇಲ್ಲ. स्वर्ग हिल जाएगा, ನಮ್ಮ ಸ್ವರ್ಗ हमें ವಾಲುಗಾರ पूछने लिए स्वर्ग में एक अधिकारी है, ನಮ್ಮನ್ನ ಕೇಳುವುದಕ್ಕೆ ಪ್ರಶ್ನಿಸಲು उसका ಸ್ವರ್ಗದಲ್ಲಿ नाम ಅಧಿಕಾರಿ ಯೇಸು ಉಂಟು. है। ಆತನ ಹೆಸರು ಯೇಸು हम यीशु की ಕ್ರಿಸ್ತನು. संतान ನಾವು है, ಯೇಸುವಿನ ಮಕ್ಕಳು, हम यीशु के लघु से खरीदे हुए लोग ಯೇಸುವಿನ हैं। ರಕ್ತದಿಂದ ಖರೀದಿಸಲ್ಪಟ್ಟವರು. आमेन, आमेन, हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. वो विपत्ति उनसे दूर चला गया, ಆ ವಿಪತ್ತಿಯು ಆ ಜನರನ್ನ ಬಿಟ್ಟು मृत्यु ಹೋಯಿತು. का दूध उनसे दूर चला गया, ಮೃತ್ಯುವಿನ ದೂತರು ಆತನನ್ನ ಬಿಟ್ಟು ಹೋದರು. प्रभु ने पूर्ति से उनको छुड़ा दिया। ದೇವರು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಅವರನ್ನ अब ಬಿಡಿಸಿದರು. तक मिस्रईम के लोग उनको लूट रहे थे, ಈಗಿನವರೆಗೆ ಐಗುಪ್ತದ ಜನರು ಅವರಿಂದ ಕಿತ್ತುಕೊಳ್ತಾ और ಇದ್ರು. लुटेरे को भी वे लूट लिया है। ಆ ಕಿತ್ತುಕೊಳ್ಳುವಂತವರ ಮಧ್ಯದಿಂದಲೇ समझने वालों के लिए धन्यवाद, मैं प्रभु का धन्यवाद करना चाहता ಅರ್ಥ हूँ। ಮಾಡಿಕೊಳ್ಳೋರ್ಗಾಗಿ ದೇವರಿಗೆ अब ಸ್ತೋತ್ರ. तक उनकी काम का वेतन वो लूट रहा था, ಈವರೆಗೂ ಅವರ ಕೆಲಸದ ವೇತನ ಕಿತ್ತುಕೊಳ್ತಾ ಇದ್ರು. जब वो वहां से निकले गए, ಈಗ ಅವರು ಹೊರಡಬೇಕಾದರೆ वे उनको लूट लिया। ಇವರು ಅವರನ್ನ ಲೂಟಿ Come on, ಮಾಡಿದ್ದಾರೆ. come on, come on, हम नरक को लूटेंगे, ನಾವು ನರಕವನ್ನ ಲೂಟಿ हम ಮಾಡುವೆವು. नरक को लूटेंगे, ನರಕವನ್ನ ಲೂಟಿ हम नरक ಮಾಡುವೆವು. को लूटेंगे, ನರಕವನ್ನ ಲೂಟಿ स्वर्ग को ಮಾಡುವೆವು. भरेंगे। ಸ್ವರ್ಗವನ್ನ We are the ತುಂಬುವೆವು. plunderers of hell. ನಾವು ನರಕಕ್ಕೆ ಸೇರಿದವರಲ್ಲ. Amen. हम नरक को लूटेंगे, ನಾವು ನರಕವನ್ನ ಲೂಟಿ ಮಾಡುವವರು. Amen. Amen. We are the plunderers of hell and we are going to accommodate, hallelujah, fill heaven. ನಾವು ನರಕವನ್ನ ಖಾಲಿಯಾಗಿಸಿ ಸ್ವರ್ಗವನ್ನ ತುಂಬಿಸುವವರಾಗಿದ್ದೇವೆ. Amen. ಆಮೆನ್. विश्वास करने वाला बोलिए आमेन, ಆಮೆನ್. आमेन। Amen. हाले वचन समझा तो प्रार्थना के साथ बैठने पाए, ವಾಕ್ಯವನ್ನ ಕೇಳಿ ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಲು ಪ್ರಾರ್ಥನೆಯೊಂದಿಗೆ ಕೂತ್ಕೊಳ್ಳಿ. आमेन। आपका ध्यान पूरे दिन से देने ನಿಮ್ಮ पाए। ಸಂಪೂರ್ಣ ಗಮನ हाले ಇಲ್ಲಿರಲಿ. अब तक वो उनको लूट रहा था, ಈವರೆಗೂ ಅವರು ಇವರನ್ನ ಲೂಟಿ वे ಮಾಡಿದ್ರು. लुटेरे को लूटने वाला ಈಗ बना। ಇವರು ಲೂಟಿ ಮಾಡುವವರನ್ನ ಲೂಟಿ हाले ಮಾಡ್ತಾ वचन ಇದ್ದಾರೆ. के आगे आपसे बातें कर रहा ವಾಕ್ಯ है, ಇದು ನಮ್ಮಲ್ಲಿ अब ಮಾತನಾಡ್ತಾ तक ಇದೆ. आपको वे लूटेगा था, ಈವರೆಗೂ ನಿಮ್ಮನ್ನ ಅವರು आज ಲೂಟಿ से ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು. आप उनको लूटेंगे। ಈಗಿನಿಂದ ನೀವು ಅವರನ್ನ ಲೂಟಿ Come ಮಾಡಬೇಕು. on. Hallelujah. Hallelujah. Come on. आज तक आपको वे लूट रहेगा था, ಈವರೆಗೂ ಆತನು ನಿಮ್ಮನ್ನ आज ಲೂಟಿ से ಮಾಡ್ತಾ उनको ಇದ್ರು. आप लूटेंगे, ಈಗಿನಿಂದ ನೀನು ಆತನನ್ನ नरक ಲೂಟಿ को आप ಮಾಡುವೆ. लूटेंगे, ನರಕವನ್ನ ನೀನು स्वर्ग ಲೂಟಿ को ಮಾಡುವೆ. आपके जरिए भरपूर किया ಸ್ವರ್ಗವನ್ನ जाएगा। ನಿಮ್ಮ ಮುಖಾಂತರ ತುಂಬಿಸಲಾಗುವುದು. ಆಮೆನ್. Amen. ಆಮೆನ್. Praise God. Praise God.
Praise God. Hallelujah. Hallelujah. पर आप ಆದ್ರೆ ನೀವು लिखा गया 6 लोग पैदल चलने वाले। ಬರೆದಿದೆ 6 ಜನರು ಆ ಬರಿಗಾಲಲ್ಲಿ ನಡೆಯುವಂತವರು. इसका विवरण नहीं करना चाहता, कई बार किया हुआ है। ಇದರ ಬಗ್ಗೆ ವಿವರಿಸಲು ಬಯಸುವುದಿಲ್ಲ, ಆದರೆ ಹಲವು ಬಾರಿ ವಿವರಿಸಿದ್ದೇನೆ. काफी लाखों में लोग, ಹಲವಾರು ಲಕ್ಷಾಂತರ ಜನರು भेड़ बकरी सब एनिमल्स के साथ, ಕುರಿಗಳನ್ನ ಬೇರೆ ಎಲ್ಲ ಪ್ರಾಣಿಗಳೊಂದಿಗೆ, बाल बच्चों के ತನ್ನ साथ ಮಕ್ಕಳೊಂದಿಗೆ वहां से निकला, कूच निकला। ಐಗುಪ್ತದಿಂದ ಹೊರಟರು. 114 बज सकता है। आपने क्या पढ़ा? 114 ಕೀರ್ತನೆ ಏನು जब ಹೇಳ್ತದೆ? वे लोग मिस्रईम से कूच किए गए, ಅವರು ಐಗುಪ್ತದಿಂದ ನಡೆದಾಗ ಹೊರಟಾಗ समुद्र भागा, ಸಮುದ್ರವು ಓಡಿ ಹೋಯಿತು. हालेलुया, हालेलुया। कईयों का जीवन के अंदर एक निर्गमन है। ಹಲವರ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಒಂದು ವಿಮೋಚನೆ ಇದೆ. कूच निकलने का मतलब वे गुलामी से चलने लगा, ಹೊರಟು ಬರುವುದು ಅನ್ನಬೇಕಾದ್ರೆ ಗುಲಾಮತ್ವದಿಂದ ಹೊರಗೆ वायदा के ಬರಬೇಕು. देश की ओर चलने लगा। ವಾಗ್ದಾನದ ದೇಶದ कई ಕಡೆಗೆ लोगों के ಹೋಗುತ್ತಿದ್ದಾರೆ. जीवन के अंदर एक्सोडस है, ಹಲವರ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ವಿಮೋಚನೆ कई ಇದೆ. लोगों के जीवन के अंदर निर्गमन है, ಹಲವರ ಜೀವಿತದಲ್ಲಿ कई ವಿಮೋಚನೆ लोगों के ಇದೆ. जीवन के अंदर यात्रा है, ಹಲವರ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಯಾತ್ರೆ वायदा ಇದೆ. की ओर यात्रा है। ವಾಗ್ದಾನದ ಕಡೆಗೆ ಇರುವ परमेश्वर ಯಾತ್ರೆ. अपने लोगों को एक कूच निकलने के अनुभव पर लाने जा रहा है। ದೇವರು ತನ್ನ ಜನರನ್ನ ಹೊರಗೆ ನಡೆಯುವುದಕ್ಕೆ ಅನುಮತಿಯನ್ನು ಕೊಡುತ್ತಿದ್ದಾರೆ. I don't know कितने लोग समझते हैं, पर समझने वालों के लिए धन्यवाद। ನನಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಇಷ್ಟನಿಗೆ ಅರ್ಥವಾಗ್ತಾ ಇದೆ, ಆದ್ರೆ ಅರ್ಥವಾಗುವವರಿಗಾಗಿ ದೇವರಿಗೆ ಸ್ತೋತ್ರ. हालेलुया, हालेलुया। वे जब कूच निकले हैं, ಅವರು ಹೊರಟಾಗ समुद्र भागा। ಸಮುದ್ರ ಓಡಿ ಹೋಯಿತು. अरे तभी तो मैंने आपसे पूछा था, कभी समुद्र को भागते हुए देखा? ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾನು ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೆ, ಸಮುದ್ರ ಓಡಿ ಹೋಗಿದ್ದನ್ನ ಕೇಳಿಸಿಕೊಂಡಿದ್ದೀರಾ? प्रभु का वचन लिखता है, ಆದ್ರೆ ದೇವರ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ वायदा ಬರೆದಿದೆ, प्राप्त किया हुआ लोग ವಾಗ್ದಾನ पಡೆದಿರುವಂತ ಜನರು जब चलने के लिए तैयार हो गया, ನಡೆಯಲು जब ಪ್ರಾರಂಭಿಸಿದಾಗ पगला ही कदम रखा, ಮೊದಲನೇ ಹೆಜ್ಜೆ ಇಟ್ಟಾಗಲೇ समुद्र भी सामने खड़ा नहीं रह सका, ಸಮುದ್ರವು ಎದುರಾಗಿ समुद्र ನಿಲ್ಲಲು को भी ಆಗಲಿಲ್ಲ. भागना पड़ा। ಸಮುದ್ರವು हे ಓಡಬೇಕಾಗಿದೆ. समुद्र! ಸಮುದ್ರವೇ, हे समुद्र, समुद्रवे! तू क्यों भागता है? ನೀನು ಯಾಕೆ ಓಡುತ್ತೀಯ? समुद्र कहेगा, ಸಮುದ್ರ कुछ ಹೇಳುತ್ತದೆ, लोग आ रहा है, ಹಲವರು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, की संतान आ रहा ಅಬ್ರಹಾಮನ है, ಮಕ್ಕಳು वायदा ಬರ್ತಾ प्राप्त ಇದ್ದಾರೆ, किया हुआ लोग आ रहा है, ವಾಗ್ದಾನ ಪಡೆದವರು ಬರ್ತಾ करने वाले ಇದ್ದಾರೆ, लोग आ रहा है, ಜನರು ಬರ್ತಾ आराधना ಇದ್ದಾರೆ, करने वाले लोग आ रहा है, आराधना करने वाले लोग आ रहा है। ಆರಾಧನೆ ಮಾಡುವಂತ मैं ಜನರು उनके ಬರ್ತಾ सामने ಇದ್ದಾರೆ. नहीं खड़ा नहीं पाएगा, ಅವರ ಮುಂದೆ ನಿಲ್ಲಲು ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. उनके सामने खड़ा नहीं ಅವರ पाएगा, ಮುಂದೆ ನಿಲ್ಲಲು ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. उनके सामने ಅವರ ಮುಂದೆ मुझे भागना ही होगा, ನಾನು ಓಡಲೇಬೇಕು. उनके सामने ಅವರ ಮುಂದೆ मुझे भागना ही होगा, ನಾನು ಓಡಲೇಬೇಕು. आपके सामने ನಿನ್ನ ಮುಂದೆ, स्तुति करने वालों के सामने, ಮಾಡುವವರ ಮುಂದೆ, आराधना करने वालों के ಆರಾಧನೆ सामने ಮಾಡುವವರ ಮುಂದೆ, कोई भी ताकत ಯಾವ ಶಕ್ತಿಯೂ खड़ा भी नहीं पाएगा, ನಿಲ್ಲಲು ಕೂಡ वो ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. भागेगा, ಅದು ಓಡುವುದು, वो भागेगा, ಅದು ಓಡುವುದು, वो भागेगा। ಅದು ಓಡುವುದು. ಆಮೆನ್. योर्दान की नदी उल्टी बग रहा है, ಯೋರ್ದಾನ ನದಿಯು ಉಲ್ಟಾ ಹರಿಯುತ್ತಿದೆ, हालेलुया, हालेलुया। पीछे न बग रहा है। ಹಿಂದಕ್ಕೆ ಓಡುತ್ತಿದೆ. सुनिए, योर्दान की नदी ಯೋರ್ದಾನ ನದಿಯು पीछे बग रहा है। ಹಿಂದಕ್ಕೆ ಹರಿಯುತ್ತಿದೆ. मैं योर्दान से थोड़ा पूछना ನಾನು चाहता हूँ, ಯೋರ್ದಾನಲ್ಲಿ ಕೇಳ್ತೇನೆ, हे योर्दान, ಯೋರ್ದಾನೆ, हमने आज तक नहीं सुना ನಾವು ಈವರೆಗೂ ಕೇಳಿಸಿಕೊಂಡಿಲ್ಲ नदी उल्टी बगते हुए, ನದಿಯು ಉಲ್ಟಾ ಹರಿಯೋದನ್ನ. क्यों तू उल्टी बग रही ಅದ್ರ है? ನೀನು ಯಾಕೆ ಉಲ್ಟಾ ಹರಿತಾ योर्दान ಇದೀಯ? मुझसे कहा, ಯೋರ್ದಾನ ನನಗೆ ಹೇಳ್ತದೆ, क्या वाचा का संदूक उड़ाए हुए अभिषिक्त लोगों के पांव मेरे पानी पर जब रखा गए, मुझे उल्टी बगना पड़ा। ಮಂಜುಷವನ್ನ ಹೊತ್ತಂತ ಅಭಿಷಕ್ತ ಜನರು ಹೆಜ್ಜೆಯನ್ನು ಇಟ್ಟ ತಕ್ಷಣವೇ ನನಗೆ ಹಿಂದಕ್ಕೆ ಹೋಗಬೇಕಾಗಿ ಬಂತು. उनकी पावों के थले से ಆತರ ಅವರ ಕಾಲು ಕೆಳಗಿಲ್ಲ, मुझे फिर आगे नहीं बग सका। ನಾನು ಮುಂದಕ್ಕೆ ಹೋಗಲು ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. आपके सामने एक रास्ता से आने वाला शत्रु 7 रास्ता से भागेगा, ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ ಒಂದು ದಾರಿಯಿಂದ ಬರುವಂತ ಶತ್ರುವು 7 ದಾರಿಯಿಂದ ಓಡುವನು. आपके सामने एक रास्ता से आने वाला शत्रु 7 रास्ता से भागेगा। ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ ಒಂದು ದಾರಿಯಿಂದ ಬರುವಂತ ಶತ್ರುವು 7 ದಾರಿಯಿಂದ ಓಡುವನು. एक दफा परमेश्वर ने ಒಂದು ಬಾರಿ ದೇವರು यहोशू से कहा, ಯೆಹೋಶುವನಿಗೆ ಹೇಳಿದನು, यहोशू, ಯೆಹೋಶು, तेरा जीवन का ನಿನ್ನ ಜೀವಿತ पूर्ति, तेरा जीवन काल पूर्ति, ನಿನ್ನ ಜೀವನ ಕಾಲ ಪೂರ್ತಿ कोई मनुष्य तेरे
तेरे सामने खड़ा नहीं हो पाएगा। ಯಾವ ಮನುಷ್ಯನು ನಿನ್ನ ಮುಂದೆ ನಿಲ್ಲಲು ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. हमें आमीन। आज आपसे कह रहा ಈಗ ನಿಮಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, आपके जीवन काल में ನಿಮ್ಮ ಜೀವಿತ कोई ಕಾಲದಲ್ಲಿ भी मनुष्य ಯಾವ ಮನುಷ್ಯನು आपके सामने ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ खड़ा नहीं पाएगा, ನಿಲ್ಲಲು ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. नहीं पाएगा। ನಿಲ್ಲಲು आपके ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. खिलाफ ನಿಮ್ಮ ವಿರುದ್ಧ एक रास्ता से ಒಂದು ದಾರಿಯಿಂದ आने वाला शत्रु ಬರುವಂತ ಶತ್ರು सात रास्ता से ಏಳು ದಾರಿಯಿಂದ भाग जाएगा। ಓಡಿ ಹೋಗುವನು. हे समुद्र तू क्यों भागता है? ಸಮುದ್ರವೇ ಯಾಕೆ हे ಓಡುತ್ತಿ? योर्दान, ಯೋರ್ದಾನೆ, तू क्यों उल्टी भागती है? ಯಾಕೆ ಉಲ್ಟಾ ಹರಿಯುತ್ತಿದ್ದಿ? आज कुछ और आगे, आज कुछ और आगे, आज कुछ और आगे। जीवन में नया द्वार खुल लगा है, नया अभिषेक गिर लगा है। आओ, नया अभिषेक गिर लगा है, बंद पड़ा हुआ द्वार खुल लगा है। आपके खिलाफ करने वाले शत्रु भाग लगा है, योर्दान उल्टी भाग लगे, पगाड़ गिर लगा है, पगाड़ चकनाचूर हो लगा है। आपको रोकने वाला, आपकी भलाइयों को रोकने वाला, आपके बच्चों की भलाई को रोकने वाला अंधकार की ताकतें आज टूट कर चकनाचूर हो लगा है। समुद्र भाग लगा है, योर्दान उल्टी भाग लगी है। हले एरिगो के किनारे, एरिगो के शगफ बनाकर टूट कर गिर लगा है। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। द्वार जो बंद किया हुआ था, पौलुस और सीलास को बंदीगृह के अंदर डाला था, उस बंदीगृह का द्वार खुल लगा है। आज कई लोगों के बंधन यीशु के नाम से खुल लगा है। आज कईयों का बंधन यीशु मसीह खोल लगा है। आराधना में चुड़कार आ गए, आराधना में चंगाई गए, आराधना में नया बल गए। आपकी आराधना आपके लिए है, ಈ ಆರಾಧನೆ ನೀವು ಮಾಡುವಂತ आपकी आराधना आपके लिए द्वार खुलेगा, ಈ ಆರಾಧನೆ ನಿಮ್ಮ ದ್ವಾರವನ್ನು क्योंकि ತೆಗೆಯುವುದು. विश्वास करने वाले सब कुछ संभव है। ಯಾಕಂದ್ರೆ ವಿಶ್ವಾಸ ಇಡುವವರಿಗೆ ಎಲ್ಲವೂ परमेश्वर के वचन पर ಸಾಧ್ಯ. विश्वास करने वालों के लिए सब कुछ संभव है। ದೇವರ ವಾಕ್ಯದ ಮೇಲೆ ವಿಶ್ವಾಸ ಇಡುವವರಿಗೆ ಎಲ್ಲವೂ ಸಾಧ್ಯ. Hallelujah, hallelujah. Open the doors, Lord. Hallelujah. Open the gates for us, Lord, in the name of Jesus. हालेलुया। मैं एक बात जान देगा, ಒಂದು ಮಾತು ಅರಿತುಕೊಳ್ಳುತ್ತೇನೆ. यहाँ पर उत्तर कर मेरा परमेश्वर का डाग हुआ है। ಇಲ್ಲಿ ಇಳಿದು ನಮ್ಮ ದೇವರು ನಿಂತಿದ್ದಾರೆ. उसके कोड़ी कोड़ी दूध यहाँ पर उत्तर कर डाग हुआ है। ಆತನ ಕೋಟಿ ಕೋಟಿ ದೇವ ದೂತರು ಇಲ್ಲಿ मैं ನಿಂತಿದ್ದಾರೆ. आत्मिक क्षेत्र में देख रहेगा, ನಾನು ಇಂಥ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಕಾಣ್ತಾ परमेश्वर ಇದ್ದೇನೆ. का स्वर्ग दूध ದೇವರ ಸ್ವರ್ಗದ वडेरे हल्ली में उतरा हुआ है। ಬಡೇರ ಹಳ್ಳಿಯಲ್ಲಿ ಇಳಿದಿದ್ದಾರೆ. परमेश्वर स्वर्ग दूध ದೇವರ ಸ್ವರ್ಗದೂತ अंचे पाले में उतरा हुआ है। ಅಂಚೆ ಪಾಳ್ಯದಲ್ಲಿ ಇಳಿದಿದ್ದಾರೆ. परमेश्वर दूध गए ದೇವರ ಸ್ವರ್ಗದೂತರು हल्ले केजी गली में, केजी हल्ली अभिगरे में, अभिगरेಯಲ್ಲಿ, और हल्ले जिंडाल में, जिंडालಲ್ಲಿ, यलहंका में, ಯಲಹಂಕದಲ್ಲಿ, कंचीराम नगर में, एमएस पालया में, एमएस पालयದಲ್ಲಿ, बेंगलुरु शहर में, बेंगलुरु पಟ್ಟಣದಲ್ಲಿ, कर्नाटका में, कर्नाटकದಲ್ಲಿ, उत्तर कर्कटाग हुआ है, ಇಳಿದು उत्तर ನಿಂತಿದ್ದಾರೆ. कर्कटाग हुआ है। ಇಳಿದು ನಿಂತಿದ್ದಾರೆ. प्रभु मुझसे कह रहा है ಹೇಳ್ತಾ कि ಇದ್ದಾರೆ. तेरे विरोध, ನಿನ್ನ ವಿರುದ್ಧ, कलीसिया के विरोध, ಸಭೆ ವಿರುದ್ಧ, कोई बनाने वाला ಕಟ್ಟುವಂತ, कोई भी अस्त्र, ಯಾವ कोई भी ಅಸ್ತ್ರ, शस्त्र ಯಾವ ಶಸ್ತ್ರ, सफल नहीं होगा। कोई भी ಸಫಲವಾಗುವುದಿಲ್ಲ. तंत्र, ಯಾವ कोई भी ಮಂತ್ರವು, मंत्र, ಯಾವ कोई भी ತಂತ್ರವು, टोना जादू शक्तियां ಯಾವ ಮಾಟ सफल ಮಂತ್ರವು, नहीं होगा। ಸಫಲವಾಗುವುದಿಲ್ಲ. आपके खिलाफ, हालेलुया। आपके बच्चों के खिलाफ, ನಿಮ್ಮ ಮಕ್ಕಳ आपके ವಿರುದ್ಧ, परिवारों के खिलाफ,
आपकी आराधना के खिलाफ, आपकी भलाई के खिलाफ, आपकी उन्नति के खिलाफ, आपकी नौकरी के खिलाफ, आपके सेवकाई के खिलाफ, आपकी यात्रा के खिलाफ, आपके एजुकेशन के खिलाफ उड़ने वाला, करने वाला और तंत्र और मंत्र और टोना और जादू की शक्तियां और शैतान की ताकतें और मानुष की शक्तियां यीशु के नाम से टूट रखोगे और पगाड़े टूट रखोगे और बेल टूट रखोगे और नदियां उल्टा बग रखीगे, यॉर्दान उल्टा बग रखीगे। ओ लाल समुद्र दो भाग हो रखोगे आपके लिए। जगह पर रास्ता नहीं की जगह पर रास्ता, जगह पर मार्ग नहीं की जगह पर मार्ग मेरा परमेश्वर खोल लगाओगे। उसकी खोले हुए मार्ग कोई बंद नहीं कर पाएगा, उसकी खोले हुए द्वार कोई बंद नहीं कर पाएगा, उसकी ओर से दिया हुआ आशीष कोई नहीं छीन पाएगा। आपसे आप आशीषित है, आपकी परिवार आशीषित है, आपकी संतान आशीषित है, आपकी बिजनेस आशीषित है, आपकी सेवकाई आशीषित है, आपकी पारिवारिक जीवन आशीषित है, आपका धन आशीषित है, आपका बिजनेस आशीषित है, आपका नौकरी आशीष है। आप आशीष के कारण होने के लिए आशीष किए हुए लोग हैं। ನೀವು ಆಶೀರ್ವಾದಿಸಲ್ಪಟ್ಟವರು, ನೀವು ಆಶೀರ್ವಾದ ಪಡೆದಂತ ಜನರು, ನಿಮ್ಮ ಕೆಲಸವು ಆಶೀರ್ವಾದವು ನಿಮಗಾಗಿ ದೇವರು ಬಾಗಿಲನ್ನು ತೆಗೆಯುತ್ತಿದ್ದಾನೆ. ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಕಾಣುವಂತ ಪ್ರತಿಯೊಂದು ಆರಾಧನೆ, ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಕಾಣುವಂತ ಪ್ರತಿಯೊಂದು ವಿಷಯವನ್ನು ದೇವರು ಕಂಡು ನಿಮಗಾಗಿ ಹಲವು ಬಾಗಿಲನ್ನು ತೆಗೆದು ನಿಮ್ಮ ಕೆಲಸದಲ್ಲಿಯೂ, ನಿಮ್ಮ ಕುಟುಂಬದಲ್ಲಿ, ನಿಮ್ಮ ಮಕ್ಕಳ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸದಲ್ಲಿ, ನಿಮ್ಮ ಬಿಸ್ನೆಸ್ ನಲ್ಲಿಯೂ, ನೀವು ನಡೆದಾಡುವಂತ ಜಾಗದಲ್ಲಿ, ವಾಸ ಮಾಡುವಂತ ಜಾಗದಲ್ಲಿ, ಹೋಗುವಂತ ಬರುವಂತ ಪ್ರತಿಯೊಂದು ಜಾಗದಲ್ಲಿ ನಿಮಗಾಗಿ ಆಶೀರ್ವಾದವಾಗಿರುವನು. हालेलुया, हालेलुया, ಹಾಲೆಲೂಯಾ. बोलो बोलो प्रभु यीशु मसीह की। सब लोग जोर से बोलो हालेलुया। Praise you, Father. Praise you, Lord. We'll exalt the Lord. Hallelujah, hallelujah. हमें अभी वहां से लोग निकले मूसा के नेतृत्व में। ಈಗ ಇಲ್ಲಿಂದ ಜನರು ನಡೆದಿದ್ದಾರೆ, ಮೋಶೆಯವರನ್ನ ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. प्रभु के वचन में लिखा है ದೇವರ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಕಾಣ್ತೇವೆ, सीधा मार्ग तो था उनको ले जाने के ಅವರಿಗೆ लिए, ಹೋಗಲಿಕ್ಕೆ ಸೀದಾ ದಾರಿ ಇತ್ತು. ಹೌದು, पर परमेश्वर थे थोड़ा सा घुमा कर उन्हें ले जाना चाहते। ಆದ್ರೆ ದೇವರು ಸ್ವಲ್ಪ ಅವರನ್ನ ಸುತ್ತಾಡಿಸಿ ಕರೆದುಕೊಂಡು ಹೋದನು. वजह क्यों पता है? ಕಾರಣ ಏನು ಗೊತ್ತಾ? प्रभु जी ದೇವ್ರಿ, सीधा मार्ग से ना चलाते हो टेढ़ा मार्ग में ಸೀದಾ ದಾರಿಯಲ್ಲಿ ಹೋಗುವಂತದನ್ನ ಯಾಕೆ ನೀನು ಸುತ್ತಾಡಿಸಿಕೊಂಡು ಹೋದೆ? क्यों? ಯಾಕೆ? क्योंकि भजन में लिखा है ದೇವರ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಕಾಣ್ತೇವೆ, वे युद्ध किए हुए लोग नहीं थे। ಅವರು ಯುದ್ಧ ಮಾಡಿದಂತ ಜನರಲ್ಲ. लड़ाई उनको नहीं पता था, लड़ाई उन्होंने नहीं देखा था। ಯುದ್ಧವನ್ನ ಕಂಡಿಲ್ಲ, ಯುದ್ಧವನ್ನ ಮಾಡಿಲ್ಲ. इसलिए कभी हम निकल जाते वक्त ಇಲ್ಲಿ ಈಗ ದಾರಿಯಲ್ಲಿ ಹೋಗಬೇಕಾದರೆ दूसरे लोग इतने बहुत बड़े झुंड, एक नेशन निकल कर जा रहा है। ಒಂದು ದೊಡ್ಡ ಗುಂಪು, ಒಂದು ದೊಡ್ಡ ದೇಶವು ನಡೆದು ಹೋಗಬೇಕಾದರೆ कई राज्यों में होकर उनके जाने का, ಹಲವು ರಾಜ್ಯದಿಂದ ಹಾದಿ ಹೋಗಬೇಕು. और वो लड़ाई को देखेगा, ಅವರು ಯುದ್ಧವನ್ನ ಕಂಡಾಗ पीछे भागने का संभावना है। ಹಿಂದಕ್ಕೆ ಓಡಿ ಹೋಗುವಂತ इसलिए ಸಂಭಾವನೆ प्रभु ಇದೆ. ने कहा ಅದಕ್ಕಾಗಿ ದೇವರು ಹೇಳಿದರು, मैं थोड़ा सा इनको घुमा कर ले जाता ನಾನು हूं। ಸ್ವಲ್ಪ ಇವರನ್ನ ಸುತ್ತಾಡಿಸ್ತೇನೆ. कभी कभी परमेश्वर भी आपको इतना जल्दी आशीष इसलिए नहीं लेता कि प्रभु की आपका मन को जानता कि आशीष मिलने के बाद प्रभु को पता कि तो चर्च छोड़ देगा, इसलिए प्रभु कहता है कि मैं थोड़ा घुमा रखा इन्हें ताकि वो प्रभु की भवन में आए, अभिषेक के हाथों में लगे, प्रार्थना में लगे। मैं उन्हें आशीष दूंगा जरूर, पर थोड़ा समय लगेगा। ಹಲವು ಬಾರಿ ಆಶೀರ್ವಾದ ನಾವು ಹುಡುಕೊಂಡು ಬರಬೇಕಾದ್ರೆ ದೇವರು ಒಂದೇ ಸಮಯದಲ್ಲಿ ಆಶೀರ್ವಾದ ಕೊಡೋದಿಲ್ಲ. ದೇವರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಇವರ ಮನಸ್ಸು ನನಗೆ ಗೊತ್ತು, ಇವರ ಸ್ಥಿತಿಯು ನನಗೆ ಗೊತ್ತು. ಒಂದು ಬಾರಿ ಆಶೀರ್ವಾದವನ್ನು ಪಡೆದು ಯೇಸುವನ್ನು ಹಿಂಬಾಲಿಸುವುದಿಲ್ಲ, ಸಭೆಗೆ ಬರೋದಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಸ್ವಲ್ಪ ಸಭೆಗೆ ಬರಲಿ, ಆಶೀರ್ವಾದ ಪಡೆಯಲಿ, ಸ್ವಲ್ಪ ಹೀಗೆ ದೇವರ ವಾಕ್ಯವನ್ನು ತಿಳಿದುಕೊಂಡು ನಡೆಯುತ್ತಾ ಅವರಿಗೆ ಆಶೀರ್ವಾದ ನಾನು ಕೊಡ್ತೇನೆ. ಆಮೆನ್. हिंदी में कमेंट बोलिए, कन्नड़ा में बोलिए, नेपाली में बोलिए, भोजपुरी में बोलिए, पंजाबी में बोलिए, बंगाली में बोलिए, तमिल में बोलिए, मलयालम में बोलिए। हमें तो कभी कभी हमारे जीवन के अंदर थोड़ा चक्कर खाते हैं तो समझ ले प्रभु कुछ हमें सिखाया जा रहा है। ಹಲವು ಬಾರಿ ನಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಒಂದು ವಿಷಯವು ಸೀದಾ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ, ಸುತ್ತಾಡ್ಕೊಂಡು ಆಗ್ತಾ ಇದೆ ಅನ್ಬೇಕಾದ್ರೆ ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಿ, ದೇವರು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, कुछ सिखा रहा है, ಕಲಿಸಿಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಕಲಿಸಿಕೊಡ್ತಾರೆ. ಎಲ್ಲರೂ ಹೇಳಿ ಕಲಿಸಿಕೊಡ್ತಾರೆ. ಒಬ್ಬನೊಬ್ಬನಿಗೆ ಹೇಳಿ ದೇವರು ಏನೋ ಕಲಿಸಿಕೊಡ್ತಾರೆ, ಅವರು ಮಾಡುತ್ತಾರೆ, ಅವರು ಬಿಡುಗಡೆ ಕೊಡ್ತಾರೆ. ಹೇಳ್ರಿ, ಅವರು ಮಾಡುತ್ತಾರೆ, ಅವರು ಬಿಡುಗಡೆ ಕೊಡ್ತಾರೆ.
ಬಟ್ ಸ್ವಲ್ಪ ಕಲಿಸಿ ಕೊಡೋದಕ್ಕೆ ಮೇಲೆ ಕೊಡ್ತಾರೆ. पर्जे आ गया. ಆದ್ರೆ ಅವರು ಬಂದಾಗ थोड़ा घुमा कर तो जरूर गए. ಸ್ವಲ್ಪ ಸುತ್ತಾಡಿದ್ರು, ಹೌದು. आराम से गीत गाकर आ रहा. ಆರಾಮಾಗಿ ಹಾಡು ಹಾಡ್ತಾ प्रभु ಬರ್ತಾ का ಇದ್ದಾರೆ. धन्यवाद करूंगा, उसकी संगति में सदा रहूंगा. साथ चलूंगा मैं जैसे. अरे भैया कैसे चलूंगा आगे? नदी के नदी ಮುಂದೆ ಹೇಗೆ ನಡೆಯಲು ಸಾಧ್ಯ? ಮುಂದೆ ನದಿ ಇದೆ, नदी के ನದಿ ಇದೆ, नदी सामने ಮುಂದೆ ನದಿ, लाल समुद्र गए, ಕೆಂಪು ಸಮುದ್ರ, उनका गीत रुक गया. ಅವರ ಹಾಡು ನಿಂತು ಹೋಯಿತು. अभी एक दूसरे को देख रहा ಇನ್ನೊಬ್ಬರ ಮುಖ ನೋಡ್ತಾ अभी ಇದ್ದಾರೆ. क्या करे? ಈಗೇನು ಮಾಡೋದು? बोलने लगा. ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, एक ही काम करेंगे. ಒಂದೇ ಕೆಲಸ ये ಮಾಡಬಹುದು. मूसा है ना, ಇಲ್ಲಿ ಮೋಶೆ ये हमारा ಇದೆಯಲ್ಲ, लीडर, ನಮ್ಮ ಲೀಡರ್, जिन्होंने हमसे निकाला वहां से, ನಮ್ಮನ್ನ ಹೊರಗೆ उनको मैंने ತಂದಲ್ಲ, बोला था ಅವನಿಗೆ ಹೇಳಿದೆ, भैया ಅಣ್ಣ हमें इधर रहने दो, ನಾವು ಇಲ್ಲೇ ಇರ್ತೇವೆ, क्यों मैं ಬಿಟ್ಟು निकाल ಬಿಡು. देगा? ಯಾಕೆ ಹೊರಗೆ हमें ತರ್ತಾ वायदा ಇದ್ದೀಯಾ? भी नहीं ನಮ್ಗೆ चाहिए, ವಾಗ್ದಾನವೂ ಬೇಡ, हमें आशीष भी नहीं ಆಶೀರ್ವಾದವೂ ಬೇಡ, चाहिए, दूध बद्दू बहने वाला देश भी नहीं चाहिए, ಹಾಲು ಜೇನು ಹರಿಯುವಂತ हमें ದೇಶ यहाँ ಬೇಡ, पर ही रहेंगे. ನಾವು ಇಲ್ಲೇ उसने ಇರ್ತೇವೆ. नहीं सुना, ಅವನು ಕೇಳಿಸ್ಕೊಳ್ಳಿಲ್ಲ. उन्हें जबरदस्ती में निकाल कर लाया. ನಮ್ಮನ್ನ ನಾವು ಜಬರ್ದಸ್ತಿ ಹೊರಗೆ अभी ತಂದನು. हमें इस समुद्र में वो मारने के लिए लाया है. ನಮ್ಮನ್ನ ಸಮುದ್ರದ ಬಳಿಗೆ ಅವನು सबसे ಕೊಲ್ಲೋದಕ್ಕೆ पहले हम क्या ತಂದಿದ್ದಾನೆ. करेंगे? ಮೊದಲು ಏನ್ ಮಾಡೋಣ? पत्थर उठाएंगे, ಕಲ್ಲನ್ನ ಎತ್ತೋಣ, किसको मारेंगे? ಅವನನ್ನ ಹೊಡೆಯೋಣ. मूसा को मारेंगे. ಯಾರು? ಮೋಶೆಯನ್ನ. कोई कुछ बोला? मूसा कौन था? ऐसे गलती नहीं करना, ಇಂಥ ತಪ್ಪನ್ನ ಮಾಡಬಾರದು, ऐसे गलती कभी नहीं करना. ಇಂಥ ತಪ್ಪನ್ನ ಎಂದೂ ಮಾಡಬೇಡಿ. परमेश्वर अपना दास को आपके लिए कटा कि आपका नाश होने के लिए नहीं. ದೇವರು ತನ್ನ ದಾಸರನ್ನ ನಿಮಗಾಗಿ ನಿಲ್ಲಿಸಿರುವಂತದ್ದು ನಿಮ್ಮ ನಾಶಕ್ಕಾಗಿ ಅಲ್ಲ. आपको प्रभु की राग दिखाकर आशीषों में ले चलने के लिए. ನಿಮಗೆ ದೇವರ ದಾರಿಯನ್ನ ತೋರಿಸಿ ಆಶೀರ್ವಾದದ ಕಡೆಗೆ ನಡೆಸಲು. ಆಮೆನ್. बोलिए यीशु मसीह की. हमें पीछे वो देखा, ಹಿಂದಕ್ಕೆ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, फिरौन की सेना आ रहा है. ಫರೋನನ ಸೈನ್ಯವು ಹಿಂಬಾಲಿಸ್ತಾ ಇದೆ. उनके जो रथ का चक्र, रथ का व्हील, कौन सा रथ था? हालेलुया. बच्चों ने ये खेलने के लिए खेलों की नारियल की पत्ता से बनाया हुआ वो नहीं था. इतना मोटा मोटा तगड़ा जो है आयरन से बनाया हुआ रथ के व्हील जब धरती पर घूमता गए उसका शब्द सुनाई पड़ रहा है उनको. ಅವರ ಹಿಂದೆ ಬರ್ತಾ ಇರುವಂತ ಜನರು ರಥದಲ್ಲಿ ಬರಬೇಕಾದ್ರೆ ಅದು ಸಾಮಾನ್ಯ ರಥವಲ್ಲ, ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿರುವಂತ ಚಕ್ರವಲ್ಲ, ಯಾವುದೋ ಮಕ್ಕಳು ಆಟ ಆಡೋದಕ್ಕೆ ಮಾಡುವಂತ ಒಂದು ಮರದ ಚಕ್ರವಲ್ಲ, ಆದ್ರೆ ಅದು ಐರನ್ನಿಂದ ಮಾಡಿರುವಂತ ಒಂದು ಚಕ್ರವು. ಅದನ್ನ ಬರಬೇಕಾದ್ರೆ ದೊಡ್ಡ ಶಬ್ದ ಇವರಿಗೆ ಕೇಳಿಸ್ತಾ ಇದೆ. ಅಲ್ಲಿ ಕೂತಿರುವವರು ಅವರು ಸಿಕ್ಕಾಕೊಂಡಿದ್ದಾರೆ, ಮುಂದೆ ಹೋಗಲು ಆಗೋದಿಲ್ಲ. लाल समुद्र के ಕೆಂಪು ಸಮುದ್ರ पीछे से जाए, ಹಿಂದಕ್ಕೆ ನಾವು उनको ಬರ್ತಾ पकड़े, ಇದ್ದೇವೆ, ಹಿಡಿಯೋಣ, उनको मारे, ಹೊಡೆಯೋಣ, उनकी सब कुछ हम ले ले. ಎಲ್ಲ ಕಿತ್ತುಕೊಳ್ಳೋಣ. पीछे से शत्रु आ रहा है, ಹಿಂದಿನ ಶತ್ರು, सामने लाल समुद्र के. ಮುಂದೆ ಕೆಂಪು उन्होंने ಸಮುದ್ರ. बोला ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, मूसा को मारे ಮೋಶೆನ और ಹೊಡೆಯೋಣ, भाग जाए. ನಾವು ಓಡಿ ಹೋಗೋಣ. इधर देखा, ಇಲ್ಲಿಗೆ ನೋಡ್ತಾ यहाँ ಇದ್ದೇವೆ. पगाड़ गए, ಇಲ್ಲಿ यहाँ ಬೆಟ್ಟವು, देखा, ಅಲ್ಲಿ वहाँ ನೋಡ್ತೇನೆ, पगाड़ ಅಲ್ಲೂ गए. ಬೆಟ್ಟವು. चारों साइड से ನಾಲ್ಕು वे लोग ದಿಕ್ಕಲ್ಲಿ घरा हुआ ಅವರು है. तो ಸಿಕ್ಕಾಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. परमेश्वर से ದೇವರಲ್ಲಿ अभिषेक दास ಅಭಿಷೇಕ रोने ದಾಸರು लगा. ಅಳ್ತಾ ओ ಇದ್ದಾರೆ, प्रभु, ದೇವರೇ, तू क्यों कर रहा है? ಯಾಕೆ प्रभु ಹೀಗೆ? ने मूसा से कहा, ದೇವರು ಹೇಳಿದರು, इन लोगों को बोलो, ಜನರಿಗೆ ಹೇಳು, ना भाई खाना, डरो मत, ಹೆದರಬೇಡ, डरो मत, ಹೆದರಬೇಡ, खड़े हो जाओ. ಎದ್ದು जो ನಿಲ್ಲಿ, मुस्लिम को ಏಕೆಂದ್ರೆ तो ಐಗುಪ್ತವನ್ನ आज देख रहा है, ಯಾವುದು फिर ಕಾಣುತ್ತಿದೆಯಾ? कभी तू देखेगा नहीं. ಮತ್ತೆಂದು ಕಾಣೋದಿಲ್ಲ. ಆಮೆನ್, ಆಮೆನ್, ಆಮೆನ್. हमें पीछे देखा डर, ಹಿಂದೆ ನೋಡಿದ್ರೆ ಭಯ, पीछे नहीं जा सक रहा. ಹಿಂದಕ್ಕೆ ಹೋಗಲು ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ. आगे लाल समुद्र, ಮುಂದೆ ಕೆಂಪು ಸಮುದ್ರ, दोनों साइड में पगाड़, ಎಡಕ್ಕೆ ಬಲಕ್ಕೆ ಬಂಡಿಗಳು, ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಬೆಟ್ಟಗಳು, डूबे हुए अंदर, ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಸಿಕ್ಕಾಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಮುಂದೆಯೂ ಇಲ್ಲ, ना तो पीछे, ಹಿಂದಕ್ಕೂ ಇಲ್ಲ, ना तो साइड ಎಡಕ್ಕೂ ಇಲ್ಲ. लोग डर गया. ಎಲ್ಲರೂ ಹೆದರಿದ್ದಾರೆ. मूसा अपने मुंह का बल गिरा, ಮೋಶೆಯು ತನ್ನ ಮುಖಬಲವಾಗಿ परमेश्वर से रोने लगा. ದೇವರ ಮುಂದೆ ಬಿದ್ದು प्रभु ने पूछा, ಗೋಳಾಡಿದನು. प्रभु ने पूछा, ದೇವರು ಕೇಳಿದನು, तू क्यों रो रहा है? ನೀನು ಯಾಕೆ ಅಳುತ್ತಾ ಇದ್ದೀಯಾ? तू क्यों रो रहा है? ನೀನು ಯಾಕೆ ಅಳುತ್ತಾ ಇದ್ದೀಯಾ? तू लोगों से कह, ಜನರಿಗೆ ಹೇಳು, डरना नहीं, ಹೆದರಬೇಡಿ,
आज ही ಹಿಂದೆ तुम परमेश्वर के सामर्थ्य को देखोगे। ದೇವರ ಸಾಮರ್ಥ್ಯವನ್ನ आज ಕಾಣುವಿರಿ. ही ಹಿಂದೆ तुम परमेश्वर के सामर्थ्य को देखोगे। ದೇವರ ಸಾಮರ್ಥ್ಯವನ್ನ ಕಾಣುವಿರಿ. यहोवा परमेश्वर तुम्हारे लिए लड़ेगा। ಯೆಹೋವ ದೇವರು ನಿನಗಾಗಿ ಯುದ್ಧ यहोवा ಮಾಡುವನು. परमेश्वर तुम्हारे लिए लड़ेगा। ಯೆಹೋವ ದೇವರು ನಿಮಗಾಗಿ ಯುದ್ಧ लड़ाई ಮಾಡುವನು. तुम्हारा नहीं ಯುದ್ಧ है, ನಿಮ್ಮದಲ್ಲ, लड़ाई परमेश्वर का है। ಯುದ್ಧವು ದೇವರಿಗೆ वे ಸೇರಿದ್ದು. तुम्हारे लिए लड़ेगा। ಆತನು ನಿಮಗಾಗಿ ಯುದ್ಧ ಮಾಡುವನು. ಆಮೆನ್. ಆಮೆನ್. Praise God. Hallelujah. 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 आमेन। सुनिए सुनिए, ಕೇಳಿಸಿಕೊಳ್ಳಿ. हालेलुया। वचन मैं आपके लिए पढ़ूंगा। ವಾಕ್ಯ ನಿಮಗಾಗಿ ಓದಲು ಬಯಸ್ತೇನೆ. मूसा ने लोगों से बोलो, मूसा ने लोगों से कहा। ಮೂಸನೇ ಲೋಕ मूसा कौन है? परमेश्वर के दास ने लोगों से बोलो, परमेश्वर के दास ने लोगों से कहा। ಪರಮೇಶ್ವರಕ್ಕೆ ದಾಸನ ಲೋಕ से कहा. अभी लोग कैसा गए? ಜನರು ಹೇಗಿದ್ದಾರೆ ಈಗ? लोग डरा हुआ गए। ಭಯದಲ್ಲಿದ್ದಾರೆ. हेलो, लोग कैसा गए? डरा हुआ गए। ಜನರು ना तो ಭಯಭೀತರಾಗಿದ್ದಾರೆ. सामने कोई रास्ता दिखाई दे रहा है, ಮುಂದೆ ದಾರಿ ಕಾಣಿಸ್ತಾ ಇಲ್ಲ, ना तो कोई पीछे, ಹಿಂದಕ್ಕೂ ಕಾಣಿಸ್ತಾ ಇಲ್ಲ, ना तो साइड में, ಎಡಕ್ಕೂ ಇಲ್ಲ, बीच में फंसा हुआ है। ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಸಿಕ್ಕಾಕೊಂಡಿದ್ದೇವೆ. लोग डरा हुआ ಎಲ್ಲರಿಗೆ है। ಭಯ. बोलो, बीच में फंसा हुआ है। लोग डरा हुआ है। मूसा तो परमेश्वर का दास गए। ಮೋಶೆಯು ದೇವರ ದಾಸನು. लोग कौन गए? ಜನರು ಯಾರು? लोग कौन गए? परमेश्वर का है कि नहीं गए? परमेश्वर का लोग है कि नहीं गए? वायदा किया वो वायदा प्राप्त किया लोग है कि नहीं गए? अब्राहम के संतान है कि नहीं गए? वो कौन गए? वो कौन गए? बच्चों को हंसने मत दो, बिल्कुल साइलेंस। वो लोग कौन गए? बोलिए, कौन गए? ಈ ಜನರು ಯಾರು? अभी भी नहीं समझा। ಈಗಲೂ ಅರ್ಥ ಆಗಿಲ್ವಾ? अरे वो लोग कौन गए? ಆ ಜನರು ಯಾರು? वो लोग कौन गए? अब लोग है, ನೀವೇ ಅಲ್ಲವೇ? अब लोग है। प्रेज़ द लॉर्ड। लोग डरा हुआ है। ಜನರು प्रभु का ಭಯಭೀತರಾಗಿದ್ದಾರೆ. दास ದೇವದಾಸರು कहने लगा है, ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, डरो मत, ಹೆದರಬೇಡ, डरो मत, ಹೆದರಬೇಡ, डरो मत, ಹೆದರಬೇಡ, डरो मत, ಹೆದರಬೇಡ, डरो मत, ಹೆದರಬೇಡ. क्योंकि लड़ाई तुम्हारा नहीं है, ಯುದ್ಧ ನಿನ್ನದಲ್ಲ, लड़ाई परमेश्वर का है। ಯುದ್ಧ ದೇವರದ್ದು. देख, मूसा ने लोगों से कहा, ಮೋಶೆಯು ಜನರಿಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, डरो मत, ಹೆದರಬೇಡ, खड़े खड़े, ನಿಂತಿರಬೇಕಾದರೆ, खड़े खड़े, ನಿಂತಿರಬೇಕಾದರೆ, खड़े खड़े, ನಿಂತಿರಬೇಕಾದರೆ, मगर उद्धार को देखो। ಆತನ ರಕ್ಷಣೆ बोलो, देखने जा रहा है, ನೋಡಲು ಹೋಗುತ್ತೇವೆ, हम देखने जा रहा ನಾವು है, ನೋಡಲಿದ್ದೇವೆ, उद्धार को देखे जा रहा है, ರಕ್ಷಣೆಯನ್ನು ನೋಡಲಿದ್ದೇವೆ, छुटकारे को देखे जा रहा है, ಬಿಡುಗಡೆಯನ್ನು ಕಾಣಲಿದ್ದೇವೆ, अद्भुत को देखे जा रहा ಅದ್ಭುತ है। ನೋಡಲಿದ್ದೇವೆ. आगे प्रभु का दास कह रहा है, ದೇವದಾಸರು डरो ಹೇಳ್ತಾರೆ, ಹೆದರಬೇಡ. मत। आज कुछ परिवारों से मैं कह रहा ಇದು है, ಹಲವು ಕುಟುಂಬದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾರೆ, प्रभु की आत्मा में कह रहा ದೇವರ है, ಆತ್ಮದಿಂದ ಹೇಳ್ತೇನೆ, डरो मत, ಹೆದರಬೇಡ, स्टैंड स्टिल। ಹಾಗೆ ಸ್ಥಿರವಾಗಿ ನಿಲ್ಲು. You are Manu. Will you please stand up? Your name is Manu. Come forward. The Spirit of the Lord says to you that you can understand Hindi too. You can understand Hindi too. No. What English and Kannada? What language? You are first time in the church. The Spirit of the Lord speaks to you today. There is an open way before you. कुछ तुम्हें दबाने वाला ताकतें चारों ओर से, ಇವರನ್ನ ತಡೆದಿಡುವಂತಹ ಹಲವು ಶಕ್ತಿಗಳು ನಾಲ್ಕು ಕಡೆಯಿಂದ, कुछ तुम्हें दबाने वाला ताकत तुम्हारे चारों ओर से, ನಿಮ್ಮನ್ನ ಒತ್ತಿ ಇಡುವಂತಹ ಒಂದು ಶಕ್ತಿಯು ನಾಲ್ಕು ದಿಕ್ಕಿನಿಂದಲೂ, हर जगह से तुम्हें दबा कर रख रहा है। ಈ ನಾಲ್ಕು ದಿಕ್ಕಿನಿಂದಲೂ ನಿಮ್ಮನ್ನ ತಡೆದಿಡಲು ಒತ್ತಿಡಲು ಬಯಸ್ತಾ ಇದೆ. परिवार के क्षेत्र में भी क्यों न हो, ಅದು ಕುಟುಂಬದ ಕ್ಷೇತ್ರ ಕೂಡ ಆಗಿದ್ದು, और आर्थिक क्षेत्र और नौकरी का क्षेत्र में भी क्यों न हो, ಅದು ಆರ್ಥಿಕ ಕ್ಷೇತ್ರವೋ ಅಥವಾ ನಿಮ್ಮ ಕೆಲಸದ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಆಗಿದ್ರು ಕೂಡ तुम्हें दबा कर रखने वाला कुछ ನಿಮ್ಮನ್ನ ताकत। ಒತ್ತಿಡುವಂತಹ ಹಲವು ಶಕ್ತಿಗಳು. पर प्रभु कहता है, ಆದ್ರೆ ದೇವರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, आज प्रभु का वचन को तो सुने, ग्रहण करे, माने। ಇಂದು ದೇವರ ವಾಕ್ಯವನ್ನ ಕೇಳಿಸಿಕೊಂಡು ये ಅಂಗೀಕರಿಸಿ जो ಅದನ್ನ ಪಾಲಿಸಿ. शक्तियां तेरे विरोध खड़ेंगे, ಈ ಶಕ್ತಿಯು ಯಾವುದು ನಿನ್ನ ವಿರುದ್ಧವಾಗಿ उस ನಿಂತಿದೆಯೋ, शक्ति को, उस ताकत को फिर से तू नहीं देखेगा। ಆ ಶಕ್ತಿಯನ್ನ ಸಾಮರ್ಥ್ಯವನ್ನ ನೀನು ಮತ್ತೆ ನೋಡೋದಿಲ್ಲ. प्रभु तेरे लिए एक सफल और विशाल द्वार को लगा है, ದೇವರು ನಿಮಗಾಗಿ ಸಫಲತೆಯು ಹಾಗೂ ದೊಡ್ಡ ದ್ವಾರವನ್ನ और ತೆಗೆಯುತ್ತಿದ್ದಾರೆ. उसके हाथ तेरे संग में है। ಆತನ ಕರೆಗಳು ನಿಮ್ಮ ಜೊತೆಯಲ್ಲಿ तेरे ಇದೆ. माँ
की कोख में तू उत्पन्न होने से पहले तेरे नाम को लेकर तुझे बुलाया हुआ तेरा छुड़ाने वाला तेरा ईश्वर ನಿಮ್ಮ ತಾಯಿಯ ಗರ್ಭದಲ್ಲಿ ರೂಪ ಪಡೆಯೋಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ನಿನ್ನ ಹೆಸರು ಹಿಡಿದು ಕರೆದಂತ ನಿನ್ನ ದೇವರು यूं तुझसे कहता है ಹೀಗೆ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಹೇಳುತ್ತಾನೆ, देख मैं एक द्वार खोल लगा ನಾನೊಂದು ಬಾಗಿಲನ್ನ कोई ತೆಗೆದಿದ್ದೇನೆ, नहीं बंद कर पाएगा. ಯಾರು ಮುಚ್ಚಲು ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. A new way, a new door is opening before you. Nobody can shut it. Lord, I pray for this brother right now. And he told his name is Manu, and the Lord, I bless him in the mighty name of Jesus. Let him be separated, anointed, and sanctified in your mighty name, and a usable vessel in your kingdom and the church. Bless him in the name of Jesus Christ, I pray. Everyone said amen. Your name is Manu and your first time. God bless him. Sit down. बोलो प्रभु यीशु मसीह की, बोलो बोलो प्रभु यीशु मसीह की, और एक बार जोर से बोलो प्रभु यीशु मसीह की. ಜೈ ಜೈ ಜೈ. सुनिए, लोग संकट में है, मुसीबत में, चारों ओर से दबाहट में है. ಜನರು ಸಂಕಟದಲ್ಲಿ ತೊಂದರೆಯಲ್ಲಿದ್ದಾರೆ, ನಾಲ್ಕು ಕಡೆಯಿಂದ आगे ಒತ್ತಲ್ಪಟ್ಟಿದ್ದಾರೆ, जाने का रास्ता नहीं दिख रहा, ಮುಂದೆ ಹೋಗಲು ದಾರಿ ಇಲ್ಲ, पीछे भी की चारों ओर नहीं है. ಹಿಂದಕ್ಕೂ ಇಲ್ಲ ಎಡಕ್ಕೂ प्रभु ಬರಕ್ಕೂ का ಇಲ್ಲ. दास अपने मुंह कबल गिरा. ದೇವದಾಸರು ಅಲ್ಲಿ ತನ್ನ ಮುಖಬಲವಾಗಿ ನಮಸ್ಕರಿಸಿ ದೇವರಿಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. इसको कहते वक्त यदि एक शब्द कहूं तो ಈ ಮಾತನ್ನ ಹೇಳ್ಬೇಕಾದ ಒಂದು ಶಬ್ದ ಹೇಳ್ತೇನೆ. कई लोग आज तक प्रभु का दास के वैल्यू नहीं समझा. ಹಲವರು ಈವರೆಗೂ ದೇವದಾಸರ ಒಂದು ವ್ಯಾಲ್ಯೂ ಒಂದು ವ್ಯಾಲ್ಯೂವನ್ನ ಈವರೆಗೂ ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಂಡಿಲ್ಲ. मुझे कहना पड़ रहा है. ನಾನು ಹೇಳಬೇಕಾಗಿ ಬರ್ತಾ ಇದೆ. यदि आप में से हर व्यक्ति प्रभु का दास का अभिषेक और उसकी वैल्यू समझेगा तो आपका जीवन आशीष से और बढ़ेगा. ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಇರುವಂತಹ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿಯು ದೇವದಾಸರ ಒಂದು ಬೆಲೆಯನ್ನ ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಂಡು ಆ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ನಡೆದರೆ ನಿಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಆಶೀರ್ವಾದವು ಬರುತ್ತದೆ. ಹೌದು, ನಿಜ. आमीन. प्रभु का दास लोगों के हाथ में पत्थर गए. ಜನರ ಕೈಲಿರುವಂತದ್ದೇನು ಕಲ್ಲು. लोग बोल रहे मौसा का मारो. ಜನರು ಹೇಳ್ತಾ ಇರೋದೇನು ಮೋಶೆಯನ್ನು ಹೊಡೆಯೋಣ. मूसा मुंह के बल गिरा है. ಆದ್ರೆ ಮೋಶೆಯ ಮುಖಬಲವಾಗಿ ದೇವರ ಮುಂದೆ ಬಿದ್ದಿದ್ದಾನೆ. परमेश्वर को दुहाई दे रहा है. ದೇವರಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥಿಸ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. लोग उसको नहीं देख रहे. ಜನರಿಗೆ ಅದು ಕಾಣಿಸ್ತಾ ಇಲ್ಲ. लोग बोल रहे ಜನರು ಹೇಳೋದೇನು, हम कहा था ना, ನೀವು ಹೇಳಿದೀಯಲ್ವೇ, हमको नहीं निकालना, ನಮಗೆ ಹೊರಗೆ ತೆಗಿಬೇಡಿ ಅಂತ ನಾನು ಹೇಳಿದ್ನೆ ಅಲ್ವೇ. मुंह के बल गिरा हुआ प्रभु का दास है. परमेश्वर ने कहा ಮುಖಬಲವಾಗಿ ನಮಸ್ಕರಿಸಿ ದೇವರಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥಿಸುವಂತ ದೇವದಾಸರು ये डरे को ये लोगों को कहो, ಈ ಹೆದರಿದಂತ ಜನರಲ್ಲಿ डरो मत, ಹೆದರಬೇಡ, क्योंकि खड़े खड़े तुम परमेश्वर का उद्धार देखो. ನಿಂತಿರುವಲ್ಲೇ ದೇವರ ರಕ್ಷಣೆಯನ್ನ ಕಾಣು. स्टैंड स्टिल, खड़े रहो तुम, ಶಾಂತವಾಗಿ ನಿಲ್ಲು और परमेश्वर के उद्धार को देखो. ಹಾಗೂ ದೇವರ ರಕ್ಷಣೆಯನ್ನ ನೋಡು. क्योंकि ಏಕೆಂದರೆ जिन मिस्त्रियों को, आज मुझे नहीं पता कितने लोग इसको स्वीकार करेंगे, जिन मिस्त्रियों को, जिन समस्याओं को, जिन विरोध की बातों को तुम आज देखते हो, उनको फिर कभी ना देखोगे. ಈವರೆಗೂ ಕಂಡಂತ ಕಷ್ಟವನ್ನ ನೀನು ಮತ್ತೆ ನೋಡೋದಿಲ್ಲ. भविष्यवाणी कर रहा हूं, ಪ್ರವಾದಿಸಿ ಹೇಳ್ತಾ जिन ಇದ್ದೀನಿ, समस्याओं को, ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನ, जिन मुश्किलातों को, जिन निंदाओं को, जिन रुकावटों को आज तुम देख रहे हो, इनको तुम फिर कभी नहीं देखोगे, ಮುಂದೆ ಎಂದು ನೋಡೋದಿಲ್ಲ, फिर कभी नहीं देखोगे. ಎಂದು ಕಾಣೋದಿಲ್ಲ. क्योंकि ಏಕೆಂದರೆ यहोवा आप ही ತಾನೇ तुम्हारे लिए लड़ेगा. ನಿಮಗಾಗಿ ಯುದ್ಧ ಮಾಡುವೆನು. ಮಗಳೇ, ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಓದ್ರಿ निर्गमन 14, जल्दी जल्दी, निर्गमन 14, कोई भी पढ़ो बेटा. निर्गमन 14 उसका 13 वचन थोड़ा पढ़े. 13 वचन जल्दी पढ़ो. 13 और 14 वचन पढ़े. हेशकमन सकलम ಧುನಿ ರಗಜದಲ. ಆ ಜನರಿಗೆ ಮೈ ಕಿತ್ತುಕೊಳ್ಳಿ ಮಳೆ. ಆದರೆ ಮೋಶೆ ಆ ಜನರಿಗೆ ನೀವು ಅಂಜಬೇಡಿರಿ, ನೀವು ಅಂಜಬೇಡಿರಿ, ನೀವು ಅಂಜಬೇಡಿರಿ, ಸಾಮರ್ಥ್ಯದಿಂದ ಹೇಳ್ರಿ ಮಗನೇ, ಅಲ್ಲಿ ನೋಡಿ ಹೇಳ್ರಿ, ನೀವು ಅಂಜಬೇಡಿರಿ. आपकी आवाज नहीं सुना. ये क्या कर रहा है कन्नड़ದಲ್ಲಿ? ನೀವು
ಯಾರ ಹತ್ರ ಹೇಳ್ತಾ ಇದೆ? ನಿಮ್ಮ ಹತ್ರ ಹೇಳ್ತಾ ಇದೆ. समस्या उनके सामने डर हुई, आपके सामने प्रभु का वचन निकल रहा, प्रभु का आवाज निकल रहा है कन्नड़ में. ಸಮಸ್ಯೆಯಲ್ಲಿ ನಿಂತಿರುವಂತ ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ ದೇವರ ವಾಕ್ಯ ಹೀಗೆ ಹೊರಟು ಬರ್ತಾ ಇದೆ, ನೀವು ಅಂಜಬೇಡಿರಿ. आपके आमीन के साथ स्वीकार करें. आमीन. ಆಮೆನ್ನೊಂದಿಗೆ ಸ್ವೀಕರಿಸಿ. ಆಮೆನ್. ಆಮೆನ್. ನೀವು ಅಂಜಬೇಡ್ರಿ. ಸುಮ್ಮನೆ ನಿಂತುಕೊಂಡಿದ್ದು ನೀವು दे पत्थर वाला नीचे डाल. ಕಲ್ಲನ್ನ ಕೆಳಗೆ ಹಾಕಿ. डाल नीचे पत्थर. ಕೆಳಗೆ ಹಾಕಿ ಕಲ್ಲುಗಳನ್ನ. बहुत जल्द हो गया. ये पत्थर पूरा, किसी समय एक पास्टर ने इस प्रकार किया, ये पत्थर पूरा कितना लाख लोग हैं? लाखों में लोग हैं. ये पत्थर पूरा मूसा का विरोध ना मारते हुए यदि ये पत्थर पूरा लाल समुद्र में डाला होता, ये कम से कम मकाम पर एक द्वार खुला होता. ಒಂದು ಪಾಸ್ಟ್ರಿ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು, ಮೋಶೆ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ಎತ್ತಿದಂತ ಕಲ್ಲುಗಳು, ಲಕ್ಷಾಂತರ ಜನರು ಎತ್ತಿದಂತ ಕಲ್ಲುಗಳನ್ನ ಅವರು ಮೋಶೆ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ಹಾಕದೆ ಅದನ್ನ ನೀರಿನಲ್ಲಿ ಹಾಕಿದಿದ್ರೆ, ಕೆಂಪು ಸಮುದ್ರದಲ್ಲಿ ಹಾಕಿದ್ರೆ ಅವರಿಗಾಗಿ ದಾರಿ ಆದ್ರೂ ಬರ್ತಾ ಇತ್ತು. ಇಲ್ವಾ? ಒಳ್ಳೆದಾ ಇಲ್ವಾ? ಪ್ರೈಸ್ ದಿ ಲಾರ್ಡ್. 6 लाख तो पुरुष गए, 6 ಲಕ್ಷ ಪುರುಷರು, उनका परिवार गए, ಅವರ ಕುಟುಂಬ, कितने बाल बच्चे गए, ಎಷ್ಟು ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳು, सबके हाथ में पत्थर गए. ಎಲ್ಲರ सब ಕೈಯಲ್ಲಿ क्या बोल लगा गए? ಎಲ್ಲರೂ ಹೇಳೋದು मूसा को मार, मूसा को मार. ಮೋಶೆನ ಹೊಡೆಯೋಣ, कुछ ಮೋಶೆನ भी ಹೊಡೆಯೋಣ. समस्या हो जाए, ಏನು ಸಮಸ್ಯೆ पहले ಬರಲಿ, पास्टर को मार. ಮೊದಲು ಪಾಸ್ಟರ್ನ ಹೊಡೆಯೋಣ. पास्टर के विरोध में बात कर. ಪಾಸ್ಟರ್ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ಹೇಳೋಣ. पास्टर ठीक नहीं, ಪಾಸ್ಟರ್ ಸರಿ ಇಲ್ಲ, पास्टर ठीक नहीं, पास्टर सही ಇಲ್ಲ. एक ही बात तुम पहले बंद करो, ಈ ಮಾತನ್ನ- प्रभु तुम्हें आशीष देगा. ಈ ಮಾತನ್ನ ಮೊದಲು ನಿಲ್ಲಿಸಿರಿ, ದೇವರು ಆಶೀರ್ವದಿಸುವನು. पास्टर ऑनलाइन में है, मैं जानता हूँ ऑनलाइन में है, लोग सुन रहा. ಅಷ್ಟೇ ಆನ್ಲೈನ್ ಇದ್ದೇವೆ, ಜನರು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಹೌದು, ಆನ್ಲೈನ್ ನಲ್ಲಿ ಇದ್ದೇವೆ, ಜನರಿಗೆ ಕೇಳಿಸ್ತಾ ಇದೆ ಇದು. ಆಮೆನ್. यही तो समस्या है पेंटेकोस्ट के लोग में. ಇದೇ ಪೆಂತೆಕೋಸ್ಟ್ನಲ್ಲಿ ಕಾಣುವಂತ ಒಂದು ಸಮಸ್ಯೆಯು. प्रेज द लॉर्ड. है ना? सब लोग पत्थर नीचे डालो. ಎಲ್ಲರೂ बोलो एक दूसरे को, बोलो पत्थर नीचे डालो. बोलो पत्थर नीचे डालो. ಪಕ್ಕದಲ್ಲಿಯವರಿಗೆ ಹೇಳಿ ಕಲ್ಲನ್ನ ಕೆಳಗೆ ಹಾಕಿ ಅಂತ. जोर से बोलो. ऐसे कर रहा है. बोलो पत्थर नीचे डालो. हाँ, एक दूसरे को देखो, बोलो पत्थर नीचे डालो. और खड़े हो जाओ. ಸುಮ್ಮನೆ ನಿಲ್ಲಿ, ಸುಮ್ಮನೆ ನಿಲ್ಲಿ. ಏನು बोले? ಸುಮ್ಮನೆ ನಿಲ್ಲಿ. ಎಲ್ಲರೂ ಹೇಳಿ ಸುಮ್ಮನೆ ನಿಲ್ಲಿ. इन एक दूसरे को बोलो सुಮ್ಮನೆ निल्ली. इसका मतलब तेरा मुंह तोड़दार बंद करो. ಅಂದ್ರೆ ಸ್ವಲ್ಪ ಸಮಯಕ್ಕೆ ನೀವು ಬಾಯನ್ನು ಮುಚ್ಚಿ ಸುಮ್ಮನೆ ನಿಂತ್ಕೊಂಡಿರಿ. तुम्हारा मुंह तोड़दार बंद करो. बड़ 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 करना बंद करो. ಸ್ವಲ್ಪ ಸಮಯ ಹೀಗೆ ಮಾತನಾಡೋದನ್ನ ನಿಲ್ಲಿಸಿರಿ. गुड़गुड़ाना बंद करो. ಉಲ್ಟಾ ಹೇಳೋದನ್ನ ನಿಲ್ಲಿಸಿಟ್ಟಿರಿ. बुड़बुड़ाना बंद करो. ವಿರೋಧಿಸಿ ಹೇಳೋದನ್ನ ನಿಲ್ಲಿಸಿಟ್ಟಿರಿ. परमेश्वर के अभिषेक के लिए बात करना बंद करो. ದೇವರ ಅಭಿಷೇಕರ ವಿರುದ್ಧ ಹೇಳೋದನ್ನ तुम ನಿಲ್ಲಿಸಿ. खड़े हो जाओ. ನೀವು ಸುಮ್ಮನೆ उसके कहने के अनुसार खड़े हो जाओ. ಆತರ ಹೇಳು प्रभु ಪ್ರಕಾರವಾಗಿ का उद्धार तुम देखोगे. ದೇವರ ರಕ್ಷಣೆಯನ್ನು प्रभु का छुटकारा तुम देखोगे. प्रभु का आशीष तुम देखोगे. प्रभु का अनुग्रह तुम देखोगे. तेरा संतान आशीष पाएगा. तेरा परिवार आशीष पाएगा. तेरा बिजनेस आशीष पाएगा. तेरा सेवा आशीष पाएगा. ನಿನ್ನ ಜೊತೆ ಇರುವವರು ಆಶೀರ್ವಾದ ಪಡೆಯುವರು. ಹಾಲೆಲೂಯಾ. आमेन. क्योंकि ಏಕೆಂದರೆ ये लड़ाई ಈ ಯುದ್ಧ तुम्हारा नहीं है. ನಿನ್ನದಲ್ಲ. तुम्हें लाल समुद्र में मारने के लिए नहीं परमेश्वर लाया. ನಿನ್ನನ್ನ ಕೆಂಪು ಸಮುದ್ರದಲ್ಲಿ ಕೊಲ್ಲಬೇಕಂತ ದೇವರು ತರಲಿಲ್ಲ. परमेश्वर कुछ सोचा है. बोलो परमेश्वर कुछ सोचा है. ದೇವರು ಏನು ಆಲೋಚಿಸಿದ್ದಾರೆ. परमेश्वर बिना सोचते हुए कुछ नहीं करता. बोलो परमेश्वर बिना सोचते कुछ नहीं करता. परमेश्वर सोच विचार है. ದೇವರಿಗೆ ಆಲೋಚನೆ परमेश्वर का विचार है. मेरे लिए प्रभु का जो विचार है ದೇವರಿಗೆ ನನ್ನ ಬಗ್ಗೆ ಆಲೋಚನೆ ಇರುವಂತದ್ದು वो बहुमूल्य है. ಅದು ಬಹುಮೂಲ್ಯವಾಗಿರುವಂತದ್ದು. ಆಮೆನ್. आमेन. आमेन. अब देखने पाए ಈಗ ನೋಡೋಣ. वो जो 63 में पढ़ा था ना, मैं थोड़ा एक्सप्लेन करके समाप्त करना चाह रहा. 63ನೇ ಅಧ್ಯಾಯದಲ್ಲಿ ಕಂಡಂತದನ್ನ ಬೇಗನೆ ಎಕ್ಸ್ಪ್ಲೇನ್ ಮಾಡಿ ಮುಗಿಸಲು ಬಯಸ್ತೇನೆ. यदि आपको स्वीकार करना तो तैयार है. ನೀವು ಸ್ವೀಕರಿಸಲು ಸಿದ್ಧರಾಗಿದ್ರೆ कितने लोगों से होगा मुझे नहीं पता. ಎಷ್ಟು ಜನ ಸ್ವೀಕರಿಸಲು ಆಗುತ್ತೆ ನನಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. प्रभु ने कहा, ಆದ್ರೆ ದೇವರು ಹೇಳಿದರು, मूसा से फिर कहा, ಮೋಶೆಗೆ ಮತ್ತೆ ಹೇಳಿದರು, तू अपना लाठी उठाकर, ನಿನ್ನ ಲಾಠಿಯನ್ನು ಎತ್ತುಕೊಂಡು, अपना हाथ, ನಿನ್ನ ಕೋಲನ್ನು ಎತ್ತುಕೊಂಡು, अपना हाथ ಕೈಗಳನ್ನ समुद्र के ऊपर बढ़ा. ಸಮುದ್ರದ ಕಡೆಗೆ ಚಾಚು. समुद्र की ओर बढ़ा. ಸಮುದ್ರದ ಕಡೆಗೆ वो समुद्र दो भाग हो जाएगा. ಸಮುದ್ರ ಎರಡು वो ಭಾಗವಾಗುವುದು. समुद्र दो भाग हो जाएगा. ಎರಡು ಭಾಗವಾಗುವುದು. तेरे सामने खड़ा हुआ वो समुद्र
ನಮ್ಮ ಮುಂದೆ ನಿಂತಿರುವಂತಹ तेरा ಸಮುದ್ರ, विरोध खड़ा वो समुद्र, ವಿರುದ್ಧವಾಗಿ ನಿಂತಿರುವಂತಹ रास्ता ಸಮುದ್ರ, बंद करके खड़ा वो समुद्र ದಾರಿ ಮುಚ್ಚಿ ನಿಂತಿರುವಂತಹ ಸಮುದ್ರ भाग हो जाएगा। ಎರಡು ಭಾಗವಾಗುವುದು। तू अपने हाथ को आगे बढ़ा दे, ನಿಮ್ಮ ಕೈಗಳನ್ನು ಮುಂದಕ್ಕೆ तू अपना ಚಾಚಿ, प्रार्थना को आगे बढ़ा दे, ನಿಮ್ಮ ಕೈಗಳನ್ನು तू ಮುಂದಕ್ಕೆ अपने ಚಾಚಿ, आराधना को आगे बढ़ा दे। ಆರಾಧನೆಯನ್ನು ಮುಂದಕ್ಕೆ और ಚಾಚಿ, प्रभु ने कहा उनसे, ದೇವರು ಅವರಿಗೆ ಹೇಳಿದರು, यहोवा ने कहा ಯೆಹೋವನು तुम ಹೇಳಿದನು, चुपचाप रहो ನೀನು ಸುಮ್ಮನೆ और ನಿಲ್ಲು, आगे बढ़ो, ಹಾಗೂ ಮುಂದಕ್ಕೆ तुम ನಡೆ, चुपचाप रहो ಸುಮ್ಮನೆ और ನಿಂತು आगे बढ़ो ಮುಂದಕ್ಕೆ ನಡೆ, और विश्वास में आगे बढ़ो, ವಿಶ್ವಾಸದಲ್ಲಿ ಮುಂದಕ್ಕೆ ನಡೆ, प्रार्थना में आगे बढ़ो, ಪ್ರಾರ್ಥನೆಯಲ್ಲಿ ಮುಂದಕ್ಕೆ उपवास ನಡೆ, में आगे बढ़ो, ಉಪವಾಸದಲ್ಲಿ ಮುಂದಕ್ಕೆ आराधना ನಡೆ, में आगे बढ़ो, ಆರಾಧನೆಯಲ್ಲಿ ಮುಂದಕ್ಕೆ ನಡೆ, आगे बढ़ो, ಮುಂದಕ್ಕೆ ನಡೆ, आगे बढ़ो, ಮುಂದಕ್ಕೆ ನಡೆ, आगे बढ़ो। ಮುಂದಕ್ಕೆ ನಡೆ। पंद्रह वाक्य ओद्री मगले तो कुछ करे इसमें लिखा है आगे बढ़ो। हालेलुया। ಆದರೆ ಆ. ಮೋಶೆ ಆ ಜನರಿಗೆ ಆ. ನೀವು ಅಂಜಬೇಡಿರಿ, ಅಂಜಬೇಡ್ರಿ, ಸುಮ್ಮನೆ ನಿಂತುಕೊಂಡಿದ್ದು ಸುಮ್ಮನೆ ನಿಂತುಕೊಂಡು ಯೆಹೋವನು- ಜಾಸ್ತಿ ಮಾತಾಡಬೇಡ್ರಿ, ಜಾಸ್ತಿ ಮಾತು ಮಾಡ್ತಾರೆ ನೀವು, ಜಾಸ್ತಿ ಮಾತಾಡಬೇಡ್ರಿ। ज्यादा नहीं बात करना। ಯೆಹೋವನು प्रभु के खिलाफ उसके खिलाफ प्रभु के लोगों के खिलाफ ಜಾಸ್ತಿ ಮಾತು ಮಾಡ, ದೇವರ ವಿರುದ್ಧ, ದೇವ ಜನರ ವಿರುದ್ಧ ಅಥವಾ ದೇವ ದಾಸರ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ಜಾಸ್ತಿ ಮಾತನಾಡಲು ಹೋಗಬೇಡಿ। ಸುಮ್ಮನೆ ಇದ್ದೀನಿ, ಶಾಂತ ಬೇಡ, ಚುಪ್, ಸುಮ್ಮನೆ ಇದ್ದೀನಿ, चुप ಸುಮ್ಮನೆ हो ಇದ್ದೀನಿ। थोड़ा देर मुंह बंद कर, आराधना में नहीं, ಸ್ವಲ್ಪ ಸಮಯ ಬಾಯಿ घर में ಮುಚ್ಚಿ, ಅದು ಆರಾಧನೆ इधर ಅಲ್ಲ। उधर का बात है काम बगाम पहले ना बंद कर, ಮನೆಯಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಹೋಗಬೇಕಾದ್ರೆ ಬಾಯನ್ನ ಸುಮ್ಮನೆ ಇಟ್ಟಿರಿ। तेरी आशीष तुम रुक रहेगा। ನಿನ್ನ ಆಶೀರ್ವಾದ ನೀನೇ ತಡಿತಾ ಇದೀಯ। मैं और बेटा ಸುಮ್ಮನೆ ನಿಂತುಕೊಂಡಿದ್ದು ಆ. ಯೆಹೋವನು ಆ. ಈ ಹೊತ್ತು ನಿಮ್ಮನ್ನು ರಕ್ಷಿಸುವ ರೀತಿಯನ್ನು ನೋಡಿರಿ, ಆ. ನೀವು ಈ ಹೊತ್ತು ನೋಡುವ ಆ. ಐಗುಪ್ತರನ್ನು ಇನ್ನು ಮುಂದೆ ಎಂದಿಗೂ ನೋಡುವುದಿಲ್ಲ. ओके ओके ಯೆಹೋವನೇ ನಿಮಗಾಗಿ ಯುದ್ಧ ಮಾಡುವನು, ನೀವಂತೂ ಸುಮ್ಮನೆ ಇರ್ರಿ ಎಂದು ಹೇಳಿದನು. ಆಗ ಯೆಹೋವನು ಮೋಶೆಗೆ ಹೇಳಿದ್ದೇನೆಂದರೆ, ಆ. ನೀನು ನನಗೆ ಮೊರೆ अब ಇಡುವುದೇನು? देखो मौसम, इन लोग सब बुड़बुड़ा रहे, गुड़गुड़ा रहे, पत्र उठा रहे, मौसम प्रार्थना कर रहा है, ये अभिषिक्त का गुण। ಇವರೆಲ್ಲರೂ ವಿರೋಧಿಸಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಮಾತನಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಆದರೆ ಅಭಿಷಕ್ತರು ಅಲ್ಲಿ ನಿಂತುಕೊಂಡು ದೇವರಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಇದು ಅಭಿಷಕ್ತರ ಗುಣವು। ನೋಡ್ರಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದು, ನೋಡ್ರಿ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ನೋಡ್ರಿ। ಮುಂದಕ್ಕೆ ಇನ್ನೊಂದು ಸಾರಿ. ಹೊರಡಬೇಕೆಂದು ಇಲ್ಲ ಇನ್ನೊಂದು ಸಾರಿ 15 ಆಗ ಯೆಹೋವನು ಯೆಹೋವನು ಮೋಶೆಗೆ ಮೋಶೆಗೆ ಹೇಳಿದ್ದೇನೆಂದರೆ, ಆ. ನೀನು ನನಗೆ ಮೊರೆ ಇಡುವುದೇನು? ಆ. ಮುಂದಕ್ಕೆ ಹೊರಡಬೇಕೆಂದು ಆ. ಇಸ್ರಾಯೇಲರಿಗೆ ಹೇಳು. ಹೇಳು, ಏನು ಏನು ಮುಂದಕ್ಕೆ ಹೊರಡಬೇಕೆಂದು. ಮುಂದಕ್ಕೆ ಹೊರಡಬೇಕು, इसका अर्थ क्या है? आगे बढ़ो। प्रेज द लॉर्ड। अरे पास्टर ಪಾಸ್ಟ್ರೇ, कैसे आगे बढ़ूंगा? ಹೇಗೆ ಮುಂದಕ್ಕೆ ಹೋಗಲು ಸಾಧ್ಯ? समुद्र आगे है, ಸಮುದ್ರ ಇದೆ, कैसे आगे बढ़ूंगा? ಹೇಗೆ ಮುಂದೆ ಹೋಗೋದು? प्रभु का लोगो, ದೇವ ಜನರೇ, प्रभु के दास लोगों के साथ प्रभु जब आपसे बातें करता है तो केवल आपको सुनकर करने से काफी है। आप आगे बढ़कर तो देखो, समुद्र को वहां नहीं देखेगा। ದೇವದಾಸರು ಹೇಳೋದನ್ನ ಕೇಳಿ ನಡೆಯುವುದು ಮಾತ್ರ ನಮ್ಮ ಕೆಲಸವಾಗಿದೆ। ಕೇಳಿ ನಡೆದು ನೋಡಿ ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ ಸಮುದ್ರ ನಿಲ್ಲೋದಿಲ್ಲ। आमेन ಆಮೆನ್। प्रभु की दास को प्रभु ने कहा, ದೇವದಾಸರಿಗೆ ದೇವರು ಹೇಳಿದರು, तो लाठी, ಆ ಕೋಲು कौन सा लाठी है? ಯಾವ ಕೋಲಿದು? जो सांप बना था। ಯಾವುದು ಸರ್ಪವಾಗಿತ್ತು। याद है मूसा का लाठी के विषय में है, ನೆನಪಿದೆಲ್ಲ ಮೋಶೆಯ ಆ ಕೋಲಿನ ಬಗ್ಗೆ? वो लाठी जो मूसा का था, ಆ ಕೋಲು ಯಾವುದು ಮೋಶೆಗೆ ಸೇರಿತ್ತು, अब परमेश्वर का लाठी बना ಈಗ है। ದೇವರ ಕೋಲಾಯಿತು। आप हम पगले संसार का था, ನಾವು ಲೋಕಕ್ಕೆ आप ಸೇರಿದವರಾಗಿದ್ದೇವೆ, परमेश्वर का बना ಈಗ है। ದೇವರಿಗೆ ಸೇರಿದವಾಗಿದ್ದೇವೆ। Praise the Lord। आमेन। प्रभु ने कहा, देव मूसा वो लाठी उठाकर तेरा हाथ आगे बढ़ा दे। ಮೋಶೆ ಆ ಕೋಲನ್ನ ನೀನು ಮುಂದಕ್ಕೆ ಚಾಚು। आमेन। ಆಮೆನ್। अभी सुनिए। ಈಗ ಕೇಳಿಸ್ಕೊಳ್ಳಿ। Oh, thank you Lord, thank you Lord। ओके, मूसा ने, सब लोग बोलो, मूसा ने अपना हाथ समुद्र के ऊपर बढ़ाया। 21 वचन। ओके, मूसा ने अपना हाथ समुद्र की ओर बढ़ाया। थोड़ा आप खड़े हो जाओ, हम आखिरी पॉइंट में आगे आपको ये प्रैक्टिकल दिखाने के लिए। ओके ना, आपके हाथ थोड़ा बढ़ाओ, ऐसे खड़ा कर रखो, ठीक है ना? हाँ ऐसे, अरे एकदम से ऐसे खड़ा करो, अधिकार के हाथ। प्रेज द लॉर्ड। जब मूसा ने, अभिषिक्त दास ने, सुनिए ये हाथ को आगे बढ़ाकर करके आप ध्यान सुनिए, जब मूसा ने अपना हाथ को आगे बढ़ा गया
ಮೋಶೆಯು ತನ್ನ ಕೈಯನ್ನು ಮುಂದೆ ಚಾಚಿದಾಗ पैगंबर क्या हुआ देखता, ಅಲ್ಲಿ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆ ನೋಡಿ. यहोवा ने रात भर ಯೆಹೋವನು ರಾತ್ರಿ ಪೂರ್ತಿ प्रचंड पूर्वाई चलाई. ದೊಡ್ಡ ಪೂರ್ವ ಆಯುವನ್ನ ಅಲ್ಲಿ ಹಾರಿಸಿದನು, ಹೊಡೆದನು. पूर्वाई ಏನಂದ್ರೆ ನೋಡಿ ಮಸ್ ಆ ಆ ಆ ಆ ಆ ಆ ಅವನು ಅದು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಏದಳಕ್ಕೆ ಬಂದಿಲ್ಲ, ಅವನು ಅದೇ ಪೂರ್ವ ಆಯುನು ಪ್ರೈಸ್ ಬೆಲ್ಲದಾಗ ಏನು ಆಮೇಲೆ जब मूसा का हाथ खड़ा है, ಮೋಶೆಯು ಕೈ ಚಾಚಿದಾಗ अभिषिक्त का दास समुद्र की ओर गए. ಅಭಿಷಕ್ತರ ಕೈ ಮುಂದೆ ಚಾಚಲಾಗಿದೆ ಸಮುದ್ರದ जो ಕಡೆ. 62 में मैंने पढ़ा था, 62ರಲ್ಲಿ ನಾವು ಓದಿದ್ದು परमेश्वर का हाथ का बल ದೇವರ ಕೈ ಬಲವು मूसा का हाथ की ओर से ಮೋಶೆಯ ಕೈಯಿನ समुद्र में ऐसे बगा ಸಮುದ್ರದಲ್ಲಿ ಹೀಗೆ पूरा ಹರಿಯಿತು. रात्रि. ಪೂರ್ತಿ ರಾತ್ರಿ परमेश्वर ने एक ऐसे आंधी भेजा, ದೇವರು ಇಂಥ ಒಂದು ದೊಡ್ಡ वो ಬಿರುಗಾಳಿ ಕಳಿಸಿದರು. समुद्र अपने आप दो भाग हो गया. ಸಮುದ್ರವು ಎರಡು आज ಭಾಗವಾಯಿತು. मैं आपसे कहना चाहता हूँ, ಇಂದು ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಹೇಳಲು आपके ಬಯಸುತ್ತೇನೆ, सामने जितना भी बड़ा समुद्र क्यों ना हो जो आपको रोक रखा गया, बर्बाद करना चाह रखा गया, आपके लिए द्वार बंद कर रखा गया, यीशु के नाम से आपके लिए, आपके बच्चों के लिए, आपके परिवार के लिए, वो शादी का विषय क्यों न हो, एजुकेशन का क्यों न हो, उन्नति का क्यों न हो, सेवकाई का क्यों न हो, यीशु मसीह का नया द्वार खोल लगा है. कलीसिया के सामने एक नया द्वार खोल लगा है. यीशु ने कहा जो द्वार मैं खोल लगा कोई बंद नहीं कर पाएगा. आमेन आमेन हालेलुया. प्रियो ಪ್ರಿಯರೇ, वो महान परमेश्वर है, ಆತನು ದೊಡ್ಡ ದೇವರಾಗಿದ್ದಾರೆ. आज वो यहाँ पर है. ಆತನು ನಮ್ಮ ಮಧ್ಯದಲ್ಲಿದ್ದಾರೆ. कौन सी आवश्यकता है आपको? ಯಾವ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ ನಿಮಗೆ? चंगाई, ಸೌಖ್ಯ, उसकी चाबी उसका पास है. ಅದರ ಕೈ ಬೀಗ ಅವನ ಬಳಿಯಲ್ಲಿದೆ. नया नौकरी, ಹೊಸ ಕೆಲಸ, उसकी चाबी उसका पास ಅದರ है. ಕೈ ಬೀಗ ಆತನ ಬಳಿ. नया घर, ಹೊಸ ಮನೆ, उसकी चाबी उसका पास ಅದರ ಕೈ है. ಬೀಗ ಆತನ ಬಳಿ. फाइनेंशियल ब्रेक थ्रू, ಫೈನಾನ್ಷಿಯಲ್ ಅದು ಆರ್ಥಿಕ उसकी ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ चाबी ಬಿಡುಗಡೆ, उसका पास है. ಆ ಕೈ ಬೀಗವು क्योंकि ಆತನ उसकी ಬಳಿಯಲ್ಲಿದೆ. वचन बताती है ಯಾಕಂದ್ರೆ ಆತನ ವಾಕ್ಯವು तो ಹೇಳ್ತದೆ, उधार लेगा नहीं, ನೀನು ಸಾಲ पर बहुत ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುವುದಿಲ್ಲ, से जातियों को तो उधार देगो. ನೀನು ಹಲವರಿಗೆ ಸಾಲ ಕೊಡುವವನಾಗಿ ತೀರುವೆ. बच्चों का शादी का विषय है, ಮಕ್ಕಳ ಮದುವೆ ವಿಷಯವು उसका चाबी उसका पास है. ಅದರ ಕೈ ಬೀಗ ಆತನ क्योंकि ಬಳಿಯಲ್ಲಿದೆ. उसने कहा ಅವರು ಹೇಳಿದರು, मनुष्य अकेला रहना उचित नहीं है, ಮನುಷ್ಯನು ಒಬ್ಬಂಟಿಯಾಗಿ ಇರುವುದು मैं उनके ಉಚಿತವಲ್ಲ, लिए उचित साथी दूंगा. ಅವನಿಗಾಗಿ ಉಚಿತ चाबी है कि नहीं है? ಈ ಕೈ चाबी ಬೀಗ ಇಲ್ಲವೇ? अभी आप देख नहीं पाए. ಈಗ ಗಮನಿಸಿ, मेरे पास एक चाबी है, ನನ್ನ ಬಳಿಯಲ್ಲಿ ಒಂದು ಕೈ ಬೀಗ ऑफिस ಇದೆ. का चाबी. ಆಫೀಸ್ ನ ಕೀ और ಇದೆ. मैं ऑफिस का द्वार पर खड़ा हूँ ಆಫೀಸ್ ನ ಬಾಗಿಲಲ್ಲಿ और ನಿಂತಿದ್ದೇನೆ. चाबी मेरा पॉकेट में है, ಚಾಬಿ ಇರೋದು ನನ್ನ पर मैं ಜೇಬಿನಲ್ಲಿ. चाबी लगाने के लिए तैयार नहीं. ಆ ಬೀಗದ ಕೈ ಹಾಕೋದಕ್ಕೆ ನಾನು तो ಸಿದ್ಧ ಇಲ್ಲ. कैसे द्वार खोलेगा? ಹಾಗಿದ್ರೆ ಹೇಗೆ ಬಾಗಿಲು ತೆಗಿತೇವೆ? मैंने लतीश को बोला, ನಾನು ಲತೀಶ್ ಅವರಿಗೆ लतीश द्वार खोलो. ಬಾಗಿಲು ತೆಗಿ. लतीश पूछेगा, ಲತೀಶ್ ಹೇಳ್ತಾರೆ, पास्टर साहब ಪಾಸ್ಟ್ರೇ चाबी कहाँ है? ಚಾಬಿ ಎಲ್ಲಿ? अरे चाबी नहीं की खोल दो. ಚಾಬಿ ಇಲ್ಲ, ಹಾಗೆ वो ತೆಗಿ. बोलेगा पास्टर साहब ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಪಾಸ್ಟ್ರೇ चाबी कैसे खोले? चाबी के बिना कैसे ಚಾಬಿ खोलेंगे? ಇಲ್ಲದೆ ಹೇಗೆ ತೆಗೆಯೋದು? नहीं तो फिर बोलेगा हमें इल्लांद्रे कारपेंटर को बुलाएंगे. ಈಗ ಕಾರ್ಪೆಂಟರ್ ನ तो ಕರೆಯೋಣ. तुरंत दयानंद को फोन किया. ತಕ್ಷಣವಾಗಿ ದಯಾನಂದ್ ಅವರು दयानंद आ गया. दयानंद और मैंने बोला भाई दयानंद ನಾ ಹೇಳಿದೆ, ये ದಯಾನಂದ್ द्वार को खोल ಈ दे. ಬಾಗಿಲನ್ನ ತೆಗೀರಿ. तो वो मुझे पूछेगा, ಅವ್ರು ಕೇಳ್ತಾರೆ, पास्टर साहब ಪಾಸ್ಟ್ರೇ चाबी कहाँ है? चाबी एलिದೆ. अरे खोल दे. ತೆಗೀರಿ. वो पूछेगा पास्टर साहब चाबी कहाँ है? ಅವ್ರು ಕೇಳ್ತಾರೆ, ಪಾಸ್ಟ್ರೇ ಚಾಬಿ ಎಲ್ಲಿದೆ? समझ में आ गया? ಅರ್ಥವಾಗ್ತಾ ಇದೆಯಾ? चाबी आपके पास दिया यीशु ने. ಚಾಬಿ ನಿಮ್ಮ ಕೈಲಿ यीशु ने क्या कहा? ಬೀಗದ ಕೈ ಕೊಟ್ಟು ಯೇಸು स्वर्ग ಹೇಳ್ತಾ और ಇರೋದು, पृथ्वी का सारी कुंजियां मैं तुम्हें देता हूं. ಸ್ವರ್ಗವು ಪೃಥ್ವಿಗೆ ಸೇರಿದಂತ ಎಲ್ಲ ಕೈ ಬೀಗವು ನಿನಗೆ ನಾನು ಕೊಡ್ತೇನೆ. जो तुम बांधोगे ನೀನು ಕಟ್ಟೋದು स्वर्ग में बंधा रहेगा. ಸ್ವರ್ಗದಲ್ಲಿ जो ಕಟ್ಟಲ್ಪಡುವುದು, तुम खुलोगे ನೀನು ತೆಗೆಯುವುದು स्वर्ग में खुला रहेगा. ಸ್ವರ್ಗದಲ್ಲಿ ತೆಗೆಯಲ್ಪಡುವುದು. आज कितने लोग तैयार हैं? ಇದು ಜನ ಸಿದ್ಧರಾಗಿದ್ದಾರೆ. आज कितने लोग तैयार हैं कि चाबियां लगाने के ಇಲ್ಲಿ लिए? ಎಷ್ಟು ಜನ ಸಿದ್ಧರಾಗಿದ್ದೀರಿ? ಆ हालेलुया. ಬೀಗದ ಕೈ ಹಾಕಲು. चाबी क्या है? ಆ ಬೀಗದ ಕೈ ಏನು? अधिकार दिखाता है. अधिकार तोरिಸುತ್ತದೆ. दूसरे आशय में मैं बोलूं, ಇನ್ನೊಂದು ಭಾಷೆ वचन ಹೇಳಿದರೆ, आपके हाथों में है. ವಾಕ್ಯವು ನಿಮ್ಮ ಕೈಯಲ್ಲಿ प्रभु के वचन कहता है, ದೇವರ ವಾಕ್ಯ ಹೇಳ್ತದೆ, विश्वास सुनने से, ವಿಶ್ವಾಸ ಕೇಳುವುದರಿಂದ, सुनना प्रभु के वचन से आता ಕೇಳುವುದು ದೇವರ है. ವಾಕ್ಯದಿಂದ और प्रभु ಆಗಿದೆ. का वचन कहता है, ದೇವರ ವಾಕ್ಯ ಹೇಳ್ತದೆ, विश्वास हृदय से की जाते हैं. ವಿಶ್ವಾಸವು ಹೃದಯದಿಂದ विश्वास ಮಾತ್ರ ಅಲ್ಲ, किया हुआ बातों को मुंह से अंगीकार करना चाहिए. ವಿಶ್ವಾಸದ और ಮಾತನ್ನ जो ಬಾಯಿಂದ विश्वास ಹೇಳಬೇಕು. करते हैं ವಿಶ್ವಾಸ वो ಮಾಡಿದವರು आज मेरे साथ बोलने पाए, ನನ್ನ ಜೊತೆಗೆ ಹೇಳಿ. मेरा घर आशीष होगा, ನನ್ನ ಮನೆ ಆಶೀರ್ವಾದ मेरा होगा. परिवार आशीष पाएगा, मेरा संतान आशीष पाएगा, मेरा नौकरी आशीष पाएगा, मेरे लिए प्रभु नया द्वार खोलेगा. मेरे विरुद्ध बनाने वाला कोई भी हथियार सफल नहीं होगा.
जो द्वार प्रभु मेरे लिए खोलेगा वो बंद कोई नहीं कर पाएगा। मैं आशीषित हूं, मेरा परिवार आशीषित हूं, मैं प्रभु का संतान हूं, मैं प्रभु का वारिस हूं, मैं स्वर्ग राज्य के लिए बुलाया हूं। कोई भी विपत्ति मेरे ठहरे के पास नहीं आएगा। प्रभु मुझे चंगाई दिया है क्योंकि उसकी कोड़े खाने से मैं चंगाई हो गया हूं। यीशु के नाम से, यीशु के नाम से, यीशु के नाम से, यीशु के नाम से मैं आशीषित हूं। प्रभु आपका धन्यवाद करते हैं। लोगों को आपके पवित्र हाथों में सौंप ये प्रार्थना कर रहा हूं। अपने कलीसिया के सामने लोगों के लिए खुला हुआ द्वार के लिए धन्यवाद हो। इसको कोई बंद न कर पाए। अब इस हमारा देश कर्नाटका में द्वार खोल लगा गए, कोई बंद नहीं कर पाए क्योंकि हम कटे कटे आपके उद्धार को देखे जा रहा है। धन्यवाद। अब अद्भुत चमत्कार चिन्ह के काम करने जा रहा है। धन्यवाद। लोगों को आशीष के साथ विदा करते गए, लोग आशीष होकर जाने पाए। यीशु के नाम से प्रार्थना मांगते गए, कबूल कीजिए स्वर्गीय पिता परमेश्वर। आपने कहा आमेन। थैंक यू फॉर वॉचिंग विथ अस and be with us. God bless you. God bless your families. God open new doors for you. Just enter into that gates, into that doors with faith.